धनुषकोडीला जाऊन किती लोकांना प्रसन्नता वाटली. एक विशेष आनंद आहे धनुषकोडीला जाण्याचा. कोणी व्यक्त करणार कसं म्हटलं धनुषकोडीला जाऊन? येस, मायक्रोफोन. ॲक्च्युली ॲडव्हान्स पार्टीच्या निमित्ताने आम्ही तिसऱ्यांदा आलो होतो आणि आधी पण मी 2 वेळा गेलो होतो. पण आज ज्या पद्धतीचा समुद्र पाहायला मिळाला, एकदम खवळलेला आणि खूप लाटा, रस्त्यावर तुषार उडत आहेत किंवा रस्त्यावर चालता चालता समुद्र स्नान होतंय, हा खूप विलक्षण आणि अद्भुत अनुभव होता. खूप छान वाटलं. 2 समुद्र होते, एक खवळलेला होता आणि एक शांत होता. एक असं काही बघितलं नव्हतं, ते विशेष वाटलं मला. ते स्नानासाठी बंदी आहे सध्या, तर आपण स्नान करणार नव्हतो, पण समुद्रधरणीच आपल्याला स्नान घातलं. खूप छान प्रवचने सांगितली. ॲक्च्युली तसंच माझी खूप तेवढी इच्छा होती, सगळे कपडे वगैरे घेऊन गेलो होतो आणि तिथे गेल्यावर काही म्हणजे काही चान्सच नव्हता. पण एक जसं जनता एकोणीस तिथे खवळलेला समुद्र होता, त्याचा फायदा घेतला मी आणि रस्त्यावर बरोबर बसणार. कोणीतरी आपल्यामधून तीव्र प्रार्थना केलेली आहे की आम्हाला स्नान करायची आहे आणि म्हणून समुद्र देवतांनी पण आपल्यावर कृपा केली. प्रार्थना त्याचीच होती. सो हे म्हणतायत की एक खवळलेली व्यक्ती आहे आणि खूप शांत व्यक्ती आहे. 2 समुद्र. आज आपण संध्याकाळी जी चर्चा करणार आहोत अशाच 2 व्यक्तींबद्दल आहे. ते खूप त्रासलेले आहेत, ते खवळलेले आहेत आणि खूप शांत चित्ताचे. आपण सकाळी एक उल्लेख केला होता की संध्याकाळी आपण विभीषण शरणागतीबद्दल चर्चा करूया आणि आज आपण सकाळी धनुषकोडीबद्दल चर्चा केली. त्याबद्दल ती जी कथा आहे आपली ती आपण संपूर्ण करूया. आपण महत्व याच्यावर बोलू धनुषकोडीचं. प्रभू रामचंद्रांनी स्वतः धनुषकोडीबद्दल जे सांगितलं त्याच्यावर आपण चर्चा केली. श्रील सूत गोस्वामींनी काय सांगितलं त्याच्यावर आपण चर्चा केली. धनुषकोडीला आपण जाऊन काय प्रार्थना करायची त्याच्यावर आपण चर्चा केली. अजून 3 गोष्टी आहेत धनुषकोडीमध्ये. आपल्याला दिती आणि अदिती माहिती आहे. ते हे सगळं दक्ष प्रजापतीच्या 13 मुली आहेत. तर दितीकडून जे पुत्र झाले ते झाले दैत्य, हिरण्यकश्यप, हिरण्याक्ष इत्यादी. अदितीकडून जे पुत्र झाले ते झाले आदित्य. तर दिती अदिती यांचे पती कोण? कश्यप ऋषी. तर कश्यप ऋषींनी दक्ष प्रजापतीच्या 13 मुलींशी लग्न केलं. त्या सगळ्या बहिणी बहिणी आहेत आणि याच कश्यप ऋषींच्या या 13 बायकांकडून सगळी उत्पत्ती झाली. तर अजून 2 बहिणी आहेत, त्यांचं नाव आहे विनता आणि एकाचं नाव आहे कद्रू. तर कद्रू जे आहे त्यांच्याकडून सर्प योनी वगैरे ते त्यांच्याकडून जन्म घेतले आणि विनताकडून गरुड. तर म्हणून गरुडाचं एक नाव आहे वैनतेय. वैनतेय म्हणजे विनताचा मुलगा. तर एकदा या 2 बहिणींमध्ये चर्चा सुरू झाली. म्हणाले की समुद्र मंथनाच्या वेळेस एक घोडा बाहेर निघाला होता, त्याचं नाव होतं उच्चैश्रव. तर या उच्चैश्रव घोड्याला जेव्हा ते समुद्र मंथन चालू आहे तेव्हा मग कधी देवता एक गोष्ट घेत आहे, दानव एक गोष्ट घेत आहे. त्याच्यातून एक गोष्ट जी निघत होती. ऐरावत हत्ती निघाला, तो कोणी घेतला? इंद्राने घेतला. तसा एक घोडा पण निघाला उच्चैश्रव. तर तो उच्चैश्रव घोडा पण इंद्राने घेतला. तर जेव्हा तो घोडा आला तर ते विनता आणि कद्रू त्याच्यावर चर्चा करतात आणि म्हणतात हा जो उच्चैश्रव घोडा आहे ना पूर्ण साफ पांढऱ्या रंगाचा होता. तर विनता म्हणते की हा किती साफ पांढरा घोडा आहे एकदम. आणि कद्रू म्हणाली की तो घोडा पांढरा आहे पण त्याची जी शेपूट आहे ती पूर्ण काळी आहे. तर गमतीमध्ये दोघांची बहिणींची गंमत चालू आहे. तर विनता म्हणाली नाही, मला तर स्पष्ट आठवत आहे तो घोडा तर पूर्ण सफेद होता म्हणून. कद्रू म्हणाली नाही, तो घोडा पांढरा होता पण त्याचं शेपूट काळी होती. ते याच्यावर पैज लागली दोघींमध्ये. काय पैज लागली? तर जे काही असेल सत्य ते शोधून काढायचं आणि जी हरणार ती दुसऱ्याची दासी होणार.
मग आता कद्रू आपल्या मुलांकडे गेले, ते सगळे सर्प येऊन येते. त्या सर्पांना सांगितलं एक काम करायचं, आम्ही जेव्हा दोघी परीक्षा द्यायला येऊ तेव्हा तुम्ही त्या घोड्याच्या शेपटीवर चढायचं. आणि सर्प तर काळे असतात, तर 4-5 सर्प जरी असे थोडेसे तिथे चिपकून राहिले तर दुरून वाटेल की काळी शेपूट. तर ॲक्च्युली शेपूट पांढरीच होती, पण ती बोलता बोलता ती बोलली आणि तिला हरायचं नव्हतं. तर तिने आपल्या सगळ्या मुलांना जाऊन सांगितलं आणि हे मुलं जाऊन तिथे असे राहिले. तर मग दुरून जेव्हा विनताने बघितलं तेव्हा विनता म्हणाली, अच्छा मला तर वाटलं होतं पांढरी शेपूट आहे, पण काळी शेपूट आहे, हरली मी, मग आता काय करायचं. तर विनता कद्रूची दासी झाली आणि विनताचा मुलगा गरुड हा पण कद्रूचा दास झाला. तर काही दिवसांनी विनता आणि गरुड यांनी सांगितलं की समजा आता चूक तर झाली, हरलो तर आम्ही, पण याच्यातून जर सुटका पाहिजे असेल तर काय करायचं तुम्ही सांगा. तर त्या सर्पांनी सांगितलं, माहिती आहे देवतांकडे ना अमृत कलश आहे, जेव्हा मंथन झालं तेव्हा अमृत कलश आहे त्यांच्याकडे, तर ते अमृत कलश जर आम्हाला आणून दिलं तर आम्ही ते अमृत कलश घ्यायची आमची इच्छा आहे. सर्पांकडे अमृत नसतं, सर्पांचा आयु पण कमी असतो. तर म्हणाले आम्हाला जर ते अमृत मिळालं तर चांगलं पडेल. तर गरुड म्हणाला ठीक, आईला बंधनातून मुक्त करण्यासाठी गरुड गेला स्वर्गलोकात आणि इंद्राकडे अमृताचा कलश होता, तो त्यांनी युद्ध केलं इंद्रासोबत आणि ते अमृताचं कलश जे आहे ते आणलं. आणि ते जेव्हा गरुडाने अमृताचं कलश आणलं तेव्हा त्याचं उचललं जेव्हा, तर त्या कलशातले 4 थेंब पृथ्वीवर पडले आणि त्यातला एक थेंब जो आहे तो मग जिथे जिथे पडलाय, ते 4 थेंब जिथे पडले तिथे आपला माघ मेला, कुंभमेला होता. तर त्या मुनी पौर्णिमा, मुनी अमावस्या त्या दिवशी तो अमृताचा, तो अमृत कधी पडलं तिकडे, जेव्हा गरुडजींनी इंद्राकडून ते अमृत कलश काढलं तेव्हा. तसं ते तिथे घेऊन आले कलश, मग या सर्पांना दिलं. तर सर्प म्हणाले ठीक आहे आता तुम्ही जाऊ शकता. पण हे करता करता काय झालं, इंद्राने बघितलं की आमच्या इथला जो अमृताचा कलश आहे हे गरुड घेऊन चालले म्हणून, तर त्यांनी वज्रपात केलं, वज्रघात केला त्यांनी. तर ॲक्च्युली गरुडजी हे विष्णू वाहन आहेत, तर त्यांच्यावर इंद्राच्या वज्रपाताचा काही फरक पडणार नाही. पण इंद्रदेव इतके मोठे देवता आहेत, तर त्यांच्या त्या आघाताला मान सन्मान देण्यासाठी याने गरुडाने एक पंख सोडला आणि त्या सोडलेल्या पंखावर तो वज्र लागला आणि तो जो पंख आहे तो भस्म झाला. पण गरुडाने तो अमृताचा कलश जाऊन सर्पांना दिला. तर सर्प म्हणाले खूप छान झालं, तू अमृताचा हा कलश आणून दिलास, तर आता तुझी आई जेलमधून मुक्त आणि तू पण मुक्त. तर त्याला खूप छान वाटलं. मग आता ते सर्प म्हणाले आता काय करायचं आहे अमृताचं. तर गरुड म्हणाले स्नान करून या आणि स्नान करून तुम्ही हे अमृत घेऊ शकता. तर ते स्नान करायला गेले. तर जितक्यात स्नान करायला गेले तेवढ्यात इंद्र आला आणि इंद्राने करायला याचा एक पंख तर पडलेला होता, तर चुकीने असं ते अमृत जे बाजूला ठेवलं होतं ते चोरी केलं इंद्राने. तर शेवटी सर्पांना हे मिळालं नाही अमृत. पण कद्रूने विनताला जे बंदिस्त करून ठेवलं होतं त्याच्यातून विनता मुक्त झाली. आणि मग कश्यप ऋषींपर्यंत ही गोष्ट गेली की माझ्या एका पत्नीने एका दुसऱ्या पत्नीला बंदिस्त करून ठेवलं होतं, ते पण खोटारडेपणाने. ॲक्च्युली ती शेपूट जी होती ती पांढरीच होती. तर मग तेव्हा कश्यप ऋषी कद्रूवर खूप चिडले आणि म्हणाले की तू ही खूप मोठी चूक केलीस आणि मी तुझ्या खूप रागावलं म्हणून. तर तेव्हा कद्रूने माफी मागितली की म्हणाले बोलता बोलता जरा मी खोटारडेपणा केला, पण तुम्ही मला माफ करा. आणि तेव्हा विनता आहे, विनताने पण जरा त्यांच्याकडून बोलली की नाही नाही आमच्या बहिणीमध्ये कधी असं वरखाली होत असतं, तुम्ही माफ करा तिला म्हणून. मग तेव्हा कश्यप ऋषींनी सांगितलं तुला जर या अशा खोटारडेपणाच्या पापातून मुक्त व्हायचं असेल तर मग तुला धनुष्कोडीला जायला लागेल आणि धनुष्कोडीच्या पवित्र पाण्यामध्ये जर तू स्नान केलंस तरच तू त्या शापातून मुक्त होशील. आणि मग कद्रू अनेक वेळा धनुष्कोडीला येऊन स्नान केले होते आणि तेव्हा ती मग त्या दुष्कृत्याच्या पासून ती मुक्त झाली. अजून एक गोष्ट आहे शास्त्रांमध्ये की उत्तर भारतामध्ये एक रैभ्य ऋषी होते आणि त्या रैभ्य ऋषींचे 2 मुलं होते. एकाचं नाव होतं परावसू आणि एकाचं नाव होतं अर्यावसू. तर एक दिवशी सकाळी सकाळी परावसू उठला, त्याने बघितलं की त्याच्या आश्रमाच्या बाहेर अंधारात ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायचा तो. त्याने बघितलं की एका वाघाच्या आकाराचा आणि वाघाची कातडी त्याला अंधाराची थोडी अस्पष्ट दिसली. ॲक्च्युली त्याचे वडील होते, ते रैभ्य ऋषी होते. आणि रैभ्य ऋषी कधी कधी ऋषीमुनी कसे
वाघाची कातडी घालतात तपस्या करण्यासाठी, तसं त्यांनी ती कदाचित थंडीपासून वाचण्यासाठी वगैरे अशी ती कातडी घातली होती आणि आराम करत होते ते. पण याला वाटलं माझ्या वडिलांचं हे झोपण्याचं स्थान आहे आणि या झोपण्याच्या स्थानावर कदाचित रात्री अर्ध्या रात्री कोणतरी वाघ आलाय आणि वाघ माझ्या वडिलांवर आक्रमण करण्यासाठी इथे लपून बसलेला आहे म्हणून. त्याला इतकं वाईट वाटलं आणि इतकं त्याला धोका वाटला आणि त्याच्या हातामध्ये एक दंडा होता. तर लगेच त्यांनी मंत्रजाप केला, तपस्वी होता आणि तो जो दंड आहे तो त्यांनी त्या दिशेने सोडला. तर त्याच्यामध्ये मंत्र होते, त्याच्यामध्ये शक्ती होती. तर तिथे ॲक्च्युली कोण होतं, त्याचे स्वतःचे वडील होते, पण त्याला वाटलं एक वाघ आहे. तर त्याची ते दंड जेव्हा मारला तेव्हा तिथे जो व्यक्ती होता तो मरण पावला, ते त्याचे वडील मरण पावले. तर जेव्हा सूर्य उदय झाला तेव्हा त्यांनी बघितलं की अरे मी वाघाला नाही मारलं, मी तर माझ्या वडिलांनाच मारलं. आणि तेव्हा त्याचा भाऊ पण आला अर्यावसून आणि तो म्हणाला की अरे असं कसं काय केलं, तू वडिलांना कसं काय मारू शकतो. तो म्हणाला अरे अर्ध्या रात्री मला कळलं नाही आणि मी वडिलांच्या सुरक्षिततेसाठी ते गेलो होतो. तर ते म्हणाले नाही हे चुकीचं आहे, तुला याचा पश्चाताप करायला लागेल म्हणून ब्राह्मण हत्या झाली आहे. मग तेव्हा त्याची आई त्या पुनर्वसू यांना घेऊन इथे धनुष्कोडीला आली आणि इथे जे लिंग आहे रामलिंग, त्या रामलिंगाची त्यांनी रोज पूजा केली आणि रोज जाऊन धनुष्कोडीमध्ये स्नान करायचे. असे अनेक अनेक वेळा धनुष्कोडीमध्ये स्नान केल्यानंतर एक दिवशी एक ध्वनी आला आकाशातून की तू त्या ब्रह्महत्येच्या पापापासून मुक्त झालेला आहेस, कारण तू रोज धनुष्कोडीमध्ये स्नान केलेलीस. आणि तिसरी गोष्ट आहे, एक होते दुराचार नावाचा एक व्यक्ती होता, ब्राह्मण होता. हा गौतमी नदीच्या तटावर राहायचा आणि जरी ब्राह्मण कुळात जन्मला होता पण प्रत्येक प्रकारच्या पाप कृत्यांप्रती आसक्त होता, त्याची सवयी वाईट होत्या. ते एक दिवशी कुठेतरी वनातून जात होता तेव्हा एका भूताने पछाडलं त्याला आणि त्या दिवशीपासून त्याचे जे काही पापकृत्य होते ते अजून वाढले, विचित्र वागणूक होती ती अजून वाढली. अशा प्रकारे इकडे तिकडे जाऊन लोकांना मारहाण करणार, कोणाचं अपहरण करणार, कोणाला धोका देणार, विचित्र गोष्टी तो करत होता. एकदा तसं भूताने पछाडलेला हा जो दुराचार आहे हा प्रवास करता करता धनुष्कोडीपर्यंत आला आणि त्या भूताला काही ना काहीतरी त्रास द्यायचा असतो. तर त्या भूताने त्या व्यक्तीला धक्का मारला, आतमध्येच येतो पण बेसिकली घसरून पडला त्याला. तर तो कुठे पडला, तो जाऊन पडला धनुष्कोडीच्या पाण्यामध्ये. जसाच तो धनुष्कोडीच्या पाण्यामध्ये पडला तो भूत बाहेर निघाला आणि त्याला सोडून पळत दूर दूर कुठेतरी गेला. आणि याला अचानक लक्षात आलं की अरे मी इथे कसं काय आलो आणि माझी अशी वेगळी चेतना कशी काय वाटते. तर मग इथून जेव्हा बाहेर आला तेव्हा त्याला लक्षात आलं की मी ब्राह्मण कुळात जन्मलोय पण मी काही चुकीची गोष्टी करत होतो इतके वर्ष. एका भूताने मला पछाडलं होतं आणि धनुष्कोडीमध्ये मी जेव्हा पडलो तेव्हा त्या भूताने मला सोडले, त्याची चेतना पूर्ण बदलली. तर त्याला विचारायचं होतं की हे सगळं कसं काय झालं, अचानक मला असं वेगळं कसं काय वाटतंय. तर मग त्याला दत्तात्रेय मुनी भेटले. तर दत्तात्रेय मुनीनं हा कशाचा आवाज येतो विशेष, ठीक आहे ठीक आहे. तर दत्तात्रेय मुनी आहे, दत्तात्रेय मुनींना त्यांनी सांगितलं की तू ॲक्च्युली ब्राह्मण कुळातला जन्मलेला आहेस पण तू विचित्र कर्म करत होतास, पाप कर्म करत होतास आणि त्याच्यामुळे ते पाप कर्म केल्यामुळे तुझी जी वृत्ती होती, तुझी चेतना होती ती संकुचित झाली होती आणि भूतांना अशीच वृत्ती लागते. जेव्हा आपण मदिरा पान करतो, जेव्हा आपण चुकीचे काही कोणाला फसवतो वगैरे, तेव्हा आपण थोडे भीतीग्रस्त असतो. तेव्हा आपल्याला माहिती असतं आपण कोणातरी त्रास देतो, आपण काहीतरी चूक केली आहे म्हणून. तर अशा त्या भीती अनुभव केलेल्या तो जो आत्मा आहे त्याची जी चेतना आहे ती संकुचित होते. तर त्या संकुचित चेतनेवरच भूत वगैरे पिशाच वगैरे ते आक्रमण करतात. त्याचं उदाहरण काय की समजा कोणी कारनी प्रवास करतो आणि सिग्नलला कार थांबली आहे आणि तुम्ही पूर्ण जागृत आहात आणि कुठलाही दुसरा व्यक्ती आहे तिथे सिग्नलला उभा आहे, त्याने जर तो कारचा दरवाजा उघडायचा प्रयत्न केला आणि जबरदस्ती कारमध्ये येण्याचा प्रयत्न केला तर चालेल नाही, कारण आपण जागृत आहोत. आपण लगेच ते ऑटो लॉक वगैरे काहीतरी करूया आणि त्याला येण्यापासून वाचूया. आणि समजा आपण एकदम उदास आहोत, आपल्याला स्वतःलाच काहीतरी खिन्नता आहे, आपल्याला खंत वाटते काहीतरी आणि आपण गाडी चालवतो. तर गाडी चालवतो तर अर्ध लक्ष कुठे आहे, आपल्या खिन्नतेकडे, रस्त्यावर लक्षच नाही आहे आपलं. तर आपली थांबली आहे गाडी आणि आपले विचार दुसरीकडे कुठे आहे आणि तेवढ्यात दुसऱ्या माणसाने ज्याला आपल्या जबरदस्ती करायची, आपल्या कारमध्ये येऊन बसायचं, त्याने जर दरवाजा उघडला आपलं लक्ष जाईल का तिकडे, नाही राहणार. आणि तेवढ्यात तो माणूस येऊन आपल्या कारमध्ये बसू शकतो, बरोबर. आणि नंतर काय करेल तो,
जो एक चुकीच्या वृत्तीचा व्यक्ती आहे, त्यांनी बघितलं की आपलं लक्ष दुसरीकडे होतं, आपण खिन्नतेमध्ये होतो आणि आपण कारमध्ये बसलोय. मग कारमध्ये जर आपल्या शेजारी येऊन बसलं, त्याच्यानंतर तो काय करणार आहे? त्या कारवर नियंत्रण करेल, आपल्याला चाकू दाखवेल, आपले पैसे घेईल आणि आपल्याला सांगेल आता कार इथे घेऊन जा, तिथे घेऊन जा. त्या क्षणानंतर ती कार कोणाच्या मालकीची आहे, कोणाच्या कंट्रोलमध्ये, नियंत्रणमध्ये? त्या व्यक्तीच्या नियंत्रणामध्ये. पण कोणाची कार आहे? ती आपली कार आहे. ड्रायव्हर कोण आहे? आपण आहे. पण चालवतोय कोण? निर्देश कोण देत आहे? तो व्यक्ती देतो. तर जेव्हा आपण खिन्न अवस्थेत असतो किंवा जेव्हा आपण अशा चुकीचे काही कर्म करून आपल्याला स्वतःला एक माहिती असतं की आपण चुकीचं वागलोय, तेव्हा अशा प्रकारच्या घटना घडतात. हे दत्तात्रेय मुनी जे आहेत त्यांनी त्याला सांगितलं की तू चुकीची कामं करत होतास आणि म्हणून त्या भूताला तुला पछाडायला शक्य झालं. आणि इतके वर्ष तो भूत तुझ्यामध्ये होता, पण फक्त तू धनुष्कोडीमध्ये स्नान केलंस म्हणून त्या भूताला तुझ्यामध्ये राहता नाही आलं. का? तर ते धनुष्कोडीचं पाणी खूप पवित्र आहे. तशा प्रकारे धनुष्कोडी हे खूप महत्त्वाचं स्थान आहे आणि तिथे जाऊन आपण प्रार्थना केली आणि तिथे जाऊन आपण म्हणताय तसं ज्याला ज्याला इच्छा होती तीव्र स्नान करण्याची, जरी तिकडल्या स्थानिक पोलिसांनी आपल्याला स्नान करायची परवानगी नाही दिली, पण समुद्र देवता तुमच्यावर भरपूर खुश होते आणि त्यांना इच्छा झाली की नाही, हे लोक एवढ्या दूरून आले की नक्की यांना स्नान करण्यासाठी आपण मदत करायला हवी. जय धनुष्कोडी धाम की जय. अजून आपण सकाळी चर्चा केली होती की आपण दुसऱ्या मंदिरात जिथे गेलो होतो तर कोदंड राम मंदिर, त्याला कोदंड का म्हणतात? श्री कृष्ण त्यांच्या हातात जो चक्र आहे त्याचं नाव काय? दोनच लोकांना माहिती आहे. हरे कृष्णा. ओके, आता अजून किती सोपा प्रश्न विचारायचा? विष्णूंची जी गदा आहे किंवा श्रीकृष्णांची गदा आहे त्याचं नाव काय? कौमुदी. त्यांची तलवार आहे, त्या तलवारीचं नाव काय? ठीक आहे, सोपा. श्रीकृष्णांच्या धनुष्याचं नाव काय? शारंग. चला, नशीब आपल्या मंदिरासमोर शारंग लोक. तसं श्री रामचंद्र आहे, त्यांच्या धनुष्याचं नाव काय? त्यांच्या धनुष्याचं नाव आहे कोदंड. तर कोदंड राम मंदिर म्हणजे जिथे रामचंद्र धनुष्याला घेऊन उभे असतात त्याला म्हणतात कोदंड राम मंदिर. खूप ठिकाणी तुम्हाला कोदंड राम मंदिर मिळेल. हम्पीला जर आपण गेलो तर तिथे पण कोदंड राम मंदिर आहे. तर इथे जे कोदंड राम मंदिर होतं त्याचं काय महत्व आहे? ते ठिकाण आहे जिथे विभीषणाने आपलं सर्वस्व श्रीरामचंद्रांना अर्पण केलं आणि श्रीरामचंद्रांनी एक उच्च एक उदाहरण स्थापित केलं की एका अर्थाने शत्रूचा भाऊ आहे तो. आणि शत्रूचा भाऊ कधी पण प्रत्येक जण त्याला नेहमी एका सस्पिशनच्या नजरेने बघतात, नेहमी संशयाच्या नजरेने बघतात त्याला. एवढंच काय, तर रामचंद्रांच्या सोबत जे लोक होते त्या सर्वांनी नाकारलं. सर्व विचार करतायत एका रावणाने इतका त्रास दिलाय आणि त्यांच्याच वंशातला त्यांचा छोटा भाऊ इथे आलाय, त्याला जर आपण स्वीकारलं तर आपलं काय होईल? एक तर शत्रूचा भाऊ आणि दुसरं त्यांच्या जवळच्या सर्व लोकांना विचारलं तुझं काय म्हणणं आहे, तुझं काय म्हणणं आहे. प्रत्येकाने सांगितलं नाही, आपण विभीषणाला नाही दिला पाहिजे. पण श्रीरामचंद्र, जसं आपण सकाळी चर्चा करत होतो, एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. तर श्रीरामचंद्राने अशा या विभीषणाला स्वीकारलं. तर त्याचा जो गोडवा आहे त्याच्यावर आपण थोडी चर्चा करूया. समजा आपल्याकडे 10 लिटर दूध आहे आणि त्या 10 लिटर दुधाला आपण आटवतोय. तर आटवून त्याचे झाले समजा 500 मिलीलिटर, अर्धा लिटर झालं. तर कोणी असं त्याला काय तक्रार करणार का? 10 लिटर दुधाला आटवून अर्धा लिटर केलं या लोकांनी. का? तर त्याची बासुंदी झाली, ते आटवून त्याची टेस्ट वेगळी झाली, खूप छान झालं आता ते. तसंच सर्व वेदांना जर आपण दुधासारखं बघितलं, खूप दूध आहे, त्याला जर आपण आटवलं तर त्याचं सार काय? जसं ती रबडी किंवा त्याची बासुंदी आहे ती त्या 10 लिटर दुधाचा सार आहे, अर्धा लिटर. तसं सर्व शास्त्रांमध्ये जे काही ज्ञान आहे आपल्याकडे त्याचा सारांश काय? तर त्याचा सारांश आहे की शेवटी आपल्याकडे जे काही कौशल्य आहे, आपल्याकडे जे काही कला आहे ते आपण परमेश्वराच्या
एकदा परमपूज्य राधानाथ महाराज एक प्रवचन देत होते. त्याचं पहिलं वाक्य बोलले, टू लव्ह मीन्स टू सर्व, आणि दुसरं वाक्य बोलले, टू सर्व मीन्स टू प्लीज, आणि त्याच्यानंतर पुढे प्रवचन दिलं. सो प्रेम करणं हे या जगामध्ये सुप्रसिद्ध आहे. खूप लोक म्हणतात की माझं प्रेम आहे कोणावर तरी, पण माझ्याने काय दिलं, टू लव्ह मीन्स टू सर्व. जेव्हा आपण म्हणतो की मला कोणावर प्रेम आहे, प्रेमाचा अर्थ सेवा, आणि टू सर्व मीन्स टू प्लीज. टू सर्व मीन्स टू प्लीज म्हणजे जेव्हा आपण सेवा करतो म्हणजे त्या सेवेद्वारे आपल्याला त्या व्यक्तीला प्रसन्न करायचं. सेवेद्वारे आपल्याला स्वतःला प्रसन्न नाही करायचं. अनेक वेळा आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा लक्ष असतं की मी त्या सेवेमध्ये प्रसन्न होतोय का, पण सेवेचा हरे कृष्ण आपण कोणाला तरी जाऊन विनंती करूया का, इट इज इम्पॉसिबल, बोलूच नाही शकत या आवाजामध्ये. सो प्रेम करणं म्हणजे सेवा करणं, आणि सेवा करणं म्हणजे प्रसन्न करणं. कुणी म्हणेल की कशावरून आपण असं म्हणतोय की सर्व शास्त्रांचा सर्व ज्ञानाचा सारांश हा आहे की परमेश्वराला आपल्या कौशल्याने, आपल्या जे काही आपले कला कौशल्य, शरीर, मन, भावना जे काही आहे ते परमेश्वराला अर्पण करणं हेच सारांश आहे. कशावरून? तर आपण गीतेत बघतो श्री अर्जुन आहे, पूर्णपणे त्यांना जर आपण बघितलं, त्यांची जर आपण थोडं परीक्षण केलं अर्जुनाचं, अर्जुन कोण आहे? एका यशस्वी व्यक्तीमध्ये जे काही गुण असावेत ही आपली जी कल्पना आहे, आपली जी अपेक्षा आहे, त्या सर्व गुणांचे मूर्तिमंत स्वरूप म्हणजे अर्जुन. दिसायला देखणे म्हणून उर्वशी त्यांना म्हणते की आपण दोघं सोबत येऊ शकतो का म्हणून. मग अर्जुन म्हणाले की नाही, तुम्ही माझ्या पूर्वजांसोबत तुमचं लग्न झालं होतं. तर ते म्हणाले ते पृथ्वीवरचे नियम आहेत, ते स्वर्ग लोकांमध्ये लागू नाही होत. ते म्हणाले नाही, तुमच्या दृष्टीने ते असेल, माझ्या दृष्टीने. त्याला शाप मिळाला, नपुंसक होणार तुम्ही एका वर्षासाठी. आणि अर्जुन नपुंसक झाले. कशाचा शाप आहे तो? की ते इतके सुंदर आहे. आपण नेहमी बघतो व्यक्ती अप्सरेप्रती आकर्षित होतो. अशा किती कथा आहेत ज्याच्यामध्ये अप्सरा एका व्यक्तीप्रती आकर्षित झाली? एकच कथा आहे. हा, तर अर्जुन दिसायला देखणे. या कथेमध्ये अजून एक गुण जो त्यांच्या स्पष्ट होतो म्हणजे त्यांचं चारित्र्य. एक अप्सरा त्यांना म्हणते आणि ती म्हणते की स्वर्गामध्ये हे नियम लागू नये, तेव्हा नाही तू माझी आई आहेस मग. तर त्यांचं चारित्र्य तिथे दिसतं. उच्च कुळातले जन्मलेले, सुसंस्कृत आहे, त्यांना माहिती आहे कोणाशी कसं वागायचं, काय करायचं. युद्धकलेमध्ये प्रवीण आहे, तर बुद्धीने श्रेष्ठ, शरीर यष्टीने श्रेष्ठ, दिसायला सुंदर, बुद्धिमान, चारित्र्यवान. अजून काय पाहिजे एका व्यक्तीकडे? तर अर्जुनाला का निवडलं श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये भ्रमित होण्यासाठी? की आपल्याला वाटतं आपली बुद्धी आपल्याला वाचेल, आपल्याला वाटतं आपलं शारीरिक बळ आपल्याला वाचेल, आपल्याला वाटतं मी या परिवारात जन्म घेतलाय किंवा मला या परिवाराशी माझे संबंध आहेत तर ते मला कामी येतील. अर्जुनाकडे हे सर्व गुण संपन्न होता अर्जुन, पण ऐन वेळी बिचारा फसला आणि म्हणाला की मला या परिस्थितीमध्ये काय निर्णय घ्यायचा ते कळत नाहीये. तर तेव्हा त्याने श्रीकृष्णांना मार्गदर्शनासाठी विनंती केली. पण श्रीकृष्णाने कुठून सुरू केलं? श्रीकृष्णाने सुरुवातीला सांगितलं की तू आहेस तरी कोण? तू शरीर आहेस का? तू कौरव आहेस का? तू पांडव आहेस का? की तू आत्मा आहेस का? मग सांगितलं की आपण आपल्या जे काही कौशल्य वगैरे, तू कुठल्या कुळात जन्म घेतलायस? तू क्षत्रिय कुळात जन्म घेतलायस. तर क्षत्रियांचं कर्तव्य काय? युद्ध करणे, अन्यायाच्या विरुद्ध युद्ध करणे. तर तू क्षत्रिय असल्या कारणाने तू अन्यायाच्या विरुद्ध युद्ध करायला पाहिजेस. मग नंतर त्यांना ज्ञान दिलं, नंतर त्याला योग साधना दिली. हे सगळं करून त्याच्यानंतर त्यांना शेवटी काय सांगतात 12व्या अध्यायामध्ये सांगतात की खरी गोष्ट काय माहिती का, की आपण जे काही आपल्याकडे आहे ते परमेश्वराला अर्पण करायला पाहिजे. तर सुरुवात कुठून झाली? अर्जुनाने एक सिंपल प्रश्न विचारला की मी या परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे. आणि श्रीकृष्णाने त्या सोप्या अशा प्रश्नाचं सोपंच उत्तर दिलं सुरुवातीला, पण हळूहळू त्या उत्तराचा जो स्तर होता तो उंच करत 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 कुठपर्यंत नेला? शेवटी म्हणाले सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज. तर श्रीकृष्ण म्हणताय की आपल्याकडे जे काही दिलंय ते कोणी दिलंय? त्या व्यक्तीच्या प्रसन्नतेसाठी. जर आपण आपल्याला जे दिले ते नाही वापरलं तर कुठेतरी आपण स्वार्थी झालो म्हणून. तर अर्जुन गीतेमध्ये सुरुवातीला पण खिन्न आहेत. आणि कशासाठी खिन्न आहेत? तर ते म्हणतात काय करू, माझ्याकडे सगळे कला कौशल्य आहेत,
मी हुशार आहे, मी शक्तिशाली आहे, मी बुद्धिमान आहे, मी चारित्र्यवान आहे, मी उंच परिवारात जन्म घेतला आहे, पण या परिस्थितीमध्ये मला काही कामी येत नाही, या सगळ्या गोष्टी, तर खिन्न झाले. आणि संपूर्ण गीता ऐकली तर शेवटी परत खिन्न झाले. का? तर जेव्हा श्रीकृष्ण त्यांना म्हणतात, अरे आता काय झालं तुला? तर म्हणतात की नाही, मला एक लक्षात आलं की तुम्हीच सगळे करता धरताय. मराठीमध्ये म्हणतात तुम्ही सर्वे सर्व, तुम्हीच शक्ती देता, तुम्हीच जन्म देता, तुम्हीच सूर्य तयार केलाय, तुम्हीच चंद्र तयार केलाय, तुम्हीच नद्या तयार केल्या, तुम्हीच वृक्ष तयार केले, तुम्हीच अन्न पुरवताय, तुम्हीच अन्न पचवण्याची शक्ती देताय, तर सर्व काही तुम्हीच आहात. तर श्रीकृष्ण म्हणाले, मी गीता जी सांगितली ती एका खिन्नतेतून दुसऱ्या खिन्नतेला नेण्यासाठी मी सांगितली. जेव्हा डॉक्टर काही औषध देतात तेव्हा त्याला म्हटलं कुठला आजार होता तुला? तो आजार होता. आणि आता काय तुमचं औषध करून हा आजार झाला. तर डॉक्टर म्हणाल काय केलं बाबा? एका आजारातून दुसऱ्या आजारात नेण्यासाठी औषध नाही दिलं मी तुला तुझा जो काही आजार होता त्याच्यातून मुक्त करून पूर्णपणे तुझं आरोग्य आहे ते निरोगी करण्यासाठी दिलं तुला. सो आपल्या सर्वांचा एक आजार आहे, काय माहिती आहे? आपण परमेश्वराशी जवळ येण्यापूर्वी एक आजार असतो आपल्याला, मला सगळं काही माहिती आहे, मी सगळं काय करू शकतो, मी योग्य विचार पण करतो, मी योग्य निर्णय पण घेतो, मी योग्य शारीरिक कार्य पण करतो, माझी बुद्धी पण योग्य आहे, मी श्रेष्ठ आहे. सो आय ॲम एव्हरीथिंग. मीच सर्व काही आहे, मला कोणाची गरज नाही आहे, मला कोणाचा आश्रय घेण्याची गरज नाही. हा पहिला आजार असतो आपला. आणि मग त्याच्यामध्ये काय होतं, कधीतरी मायादेवी आपल्याला येऊन अर्जुनासारखं कसं नम्र केलं अर्जुनानं, त्याच्याच नातेवाईकांसमोर नेलं आणि त्याला नम्र केलं. दुसरा तो म्हणतो हे माझे आजोबा, हे माझे शिक्षक, त्यांच्याशी कसं लढू? बरोबर. आणि मग मायादेवी कधी कधी आपण जर गर्विष्ठ असलो, अहंकार असला, तर आपल्याला पण अशा कुठल्या तरी परिस्थितीमध्ये नेऊन सोडते. आपण पूर्णपणे काय म्हणू आपण, बुद्धी आपली पूर्ण ब्रेक लागतो बुद्धीला, काय करायचं कळत नाही. आणि तेव्हा आपण दुसरा आजार होतो त्याला. आधी काय होतं, आय एम एव्हरीथिंग, मीच सर्व काही आहे. नंतर येतो आय एम नथिंग, मी शून्य आहे, माझ्याने काहीच होणार नाही, मी काहीच करू शकत नाही. तर श्रीकृष्ण म्हणतात आधी तुला आजार होता की तूच सर्व काही आहेस, तुला कोणाची गरज नाही. आणि आता तुला आजार झालाय की परमेश्वर आहेत ना, परमेश्वरच सगळं करतायत, परमेश्वरच सगळं घडवून आणतायत, मग मला करायची काय गरज आहे? तर मी एक काम करतो, मी आराम करतो, कारण परमेश्वरच सगळं करतायत. आय एम नथिंग. सो आय एम एव्हरीथिंग आणि आय एम नथिंग याच्यामध्ये एक परिस्थिती आहे, त्याला म्हणतात आय एम समथिंग. आणि आय एम समथिंग म्हणजे काय? मी शून्य नाही आहे आणि मी सर्वे सर्वा पण नाही आहे, पण मी काहीतरी आहे, मी कोणीतरी आहे. आणि तो जो कोणीतरी आहे, तो जो लहानसा कोणीतरी आहे, त्याने जर परमेश्वर जे सर्व काही घडवून आणतायत त्यांच्या कार्यामध्ये, त्यांच्या योजनेनुसार, त्यांच्या प्रसन्नतेसाठी जर आपण काही काम केलं तर काय होऊ शकतं? आपल्याला त्या सर्वे सर्व परमेश्वराची अमाप कृपा होऊ शकते. आणि तिथे समथिंग आहे ना, त्याला ॲक्च्युली काहीतरी किंमत मिळते. हा जो लॅपटॉप आहे याची बॅटरी आहे, बरोबर. ते बॅटरी किती तास चालते? 4 ते 5 तास चालते. तर आता इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन नाही घेतलं, वीज नाही आला, तर किती वेळ चालेल हा लॅपटॉप? 3-4 तास चालेल. त्याच्यानंतर हा काहीतरी ब्लिंक करेल, बॅटरी डाऊन झाली तर कनेक्ट करा म्हणून. आणि जर मी इलेक्ट्रिकचं कनेक्शन इथे लावला त्याच्यानंतर हा लॅपटॉप किती चालेल? 1, 2, 3 या 3 जणांना सोडून कोणतरी उत्तर देणार? कुठे रामायणाचे श्लोक विचारतोय? हा हो, किती वेळ चालेल सांगा? अमर्यादित चालेल. जेव्हापर्यंत वीज आहे तेव्हापर्यंत चालेल, राईट. सो हा लॅपटॉप जो आहे हा अमर्यादित आहे का? याची शक्ती किती आहे? 3 तासाची शक्ती याची. पण या छोट्याशा मर्यादित लॅपटॉपला जेव्हा मी विजेला कनेक्ट करतो आणि ती वीज अमर्यादित आहे, तेव्हा हा लॅपटॉप पण अमर्यादित होतो. का मर्यादित झाला तो? मर्यादित लॅपटॉप अमर्यादित का झाला? कारण त्यांनी विजेशी कनेक्शन घेतलं. तसं आपण छोटेसे, आपण मर्यादित आहोत, पण हा मर्यादित आत्मा जेव्हा अमर्यादित परमात्म्याची सेवा करण्यासाठी ठरवतो आणि म्हणतो मला तुमच्याशी संबंध जोडायचा आहे, मला तुमच्या प्रसन्नतेसाठी काहीतरी करायचं आहे, तुम्ही सांगा काय करू? कारण मी जेव्हा जेव्हा सांगतो की मी काय करू, अनेक वेळा मी फसलोय, अनेक वेळा मी चुकीचे निर्णय घेतले. आता एक चांगला निर्णय घ्यायचा आहे मला. काय?
तुम्ही सांगा काय करू. तर अमर्यादित विजेला जेव्हा कनेक्ट करणार तेव्हा हा मर्यादित लॅपटॉप अमर्यादित नाही होत, पण हा मर्यादित लॅपटॉप अमर्यादित काम करू शकतो. हा मर्यादित आहे, लिमिटेड आहे. मर्यादित लॅपटॉप मर्यादितच राहणार, पण तो अमर्यादित काम करू शकतो. हनुमानजी आहे, जीवात्मा आहेत की परमात्मा आहेत? जीवात्मा आहेत. पण त्यांचं श्रेष्ठ स्थान काय आहे? त्या मर्यादित जीवात्म्याने अमर्यादित परमात्म्याला शरण केलं आणि म्हणाले तुम्ही सांगा काय करायचंय, मी तुमच्या हातातलं खेळणं आहे. आणि मग त्या भावनेमध्ये हनुमानजींनी काय काय कार्य केलं. ज्या लंकेमध्ये देवतांना प्रवेश नव्हता त्या लंकेमध्ये हाहाकार माजला. प्रवेश नाही केला, त्या लंकेला जाळलं, त्याला धरू नाही शकले. त्याच्या शेपटीला आग लावली तर ती आग त्यांना भारी पडली. सो त्याच्यासाठी किती कॉन्फिडन्स पाहिजे. जेव्हा तुम्हाला तुमच्या शेपटीला आग लावली आहे तेव्हा तुमच्यावर काय परिस्थिती होईल. तुम्ही राक्षसांच्या नगरीत आहात, तुम्हाला धरलंय आणि सगळे राक्षस तिथे आजूबाजूला आहेत आणि तुम्हाला धरून तिथे तुमच्या शेपटीला आग लावली आहे. ॲक्च्युली त्या शेपटीला आग लागली नाही लागली त्याच्या आधी आपण आपल्या भावनांमध्येच मरू. काय करणार आता, मी फसलो, इथे मेलो मी आता. पण हनुमानजींना इतकी सकारात्मकता आहे, मर्यादित जीवात्मा आहे पण त्याला अमर्यादित सकारात्मकता आहे. ते म्हणताय माझ्या शेपटीला आग लावताय का, याच्यातून श्रीरामचंद्र काहीतरी माझ्याकडून घडवून आणत असेल. ही जी भावना आहे, हे जे वाक्य आहे, अच्छा मला आग लावताय का, याच्यातून श्रीरामचंद्रांना माझ्याद्वारे काहीतरी घडवून आणायचं असेल म्हणून माझ्या शेपटीला आग लागत असेल. आणि त्या आग लागलेल्या शेपटीला घेऊन ठिकठिकाणी लावायचं, याच्यासाठी हृदयामध्ये किती सकारात्मकता पाहिजे. तुमच्या जीवनात असं कधी झालंय जेव्हा कोणी वाईट व्यक्तींनी तुम्हाला घेरलंय आणि सगळीकडून असं घेरलंय आणि तुम्ही एकटे आहात आणि तुमच्या विरुद्ध तुम्हाला बोलतायत आणि तुम्हाला खूप जोरजोरात ओरडतायत, तिथेच आपण खसतो आणि म्हणतो आता काय करायचं, संपलं माझं जीवन. हनुमानजीनं तिकडे पकडलंय पण नाही, त्यांनी नेहमी रामचंद्रांशी संबंध जोडला आहे. तर म्हणून अमर्यादित सकारात्मकता आहे आणि ती अमर्यादित सकारात्मकता कुठपर्यंत नेली, त्या लंकेचाच नाश झाला. तर याला म्हणतात जेव्हा आपण शरण जातो म्हणजे आय एम एव्हरीथिंग नाही. कारण आय एम एव्हरीथिंग जेव्हा म्हणतो तेव्हा आपण शरण नाही जाऊ शकत. आय एम नथिंग म्हटलं बिनकामी आहे, मी काय कामाचं आहे, मी काहीच नाही करू शकत. प्रभूजी थोडं पाणी देणार का, मी आय एम नथिंग प्रभू, मी पाणी पण नाही देऊ शकत. प्रभूजी थोडासा हा चष्म्याची जी केस आहे ती इथे ठेवणार का, प्रभूजी आय एम नथिंग. हे उदाहरण जरी तुम्हाला हसायला येत असेल पण कधी कधी आपण या दोन्ही स्टेजेसमधून जातो. कधी कधी आपण इतके श्रेष्ठ स्वतःला समजतो की प्रत्येकाला आदेश देतो आणि कधी कधी त्याच्या दुसऱ्या टोकाला जातो, मला कोणाशीच काहीच संबंध नाही ठेवायचा, मला कोणाला बोलायचं पण नाही आहे, मला कोणाला आदेश पण नाही द्यायचा, मला कोणाचा आदेश स्वीकारायचा पण नाही आहे, मला काहीच नाही करायचं, मला एकटं राहायचं आहे. आणि या दोन्ही रोगातून अर्जुन गेलाय. पण श्रीकृष्णाने त्याला काय सांगितलं, तू सर्वे सर्वा पण नाही आहेस आणि तू शून्य पण नाही आहेस, तू काहीतरी आहेस. पण तू ते काहीतरी जे आहेस का ते जेव्हा माझ्या योजनेनुसार माझ्या दृष्टीनुसार जेव्हा तू ते वापरशील तेव्हा त्याचं काय होतं माहिती आहे, तुझ्या हाताने धर्माची स्थापना होऊ शकते. जी धर्माची स्थापना जनरली परमेश्वर काय म्हणतात, श्रीकृष्णाने गीतेमध्ये काय म्हटलं, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आता एक थोडा वैचारिक प्रश्न मी विचारतो. श्रीकृष्ण म्हणाले संभवामी म्हणजे मी अवतरतो. आणि महाभारताच्या युद्धामध्ये श्रीकृष्णांनी कोणाला मारलं, अर्जुनाच्या द्वारे मारलं, अर्जुनाच्या मार्फत मारलं. ते वृंदावनामध्ये डायरेक्टली श्रीकृष्णालाच अटॅक केला होता, तर श्रीकृष्णानं बिचाऱ्यांना काय केलं, वाचवायला लागलं त्यांना. पण महाभारताच्या युद्धामध्ये जे 18 दिवस युद्ध चाललं त्याच्यामध्ये श्रीकृष्णांनी अर्जुनाला समोर केलं आणि बोलले तर गीतेमध्ये संभवामी युगे युगे, पण ऍक्च्युली संभवामी युगे युगे परित्राणाय साधूनां आणि विनाशाच्या दृष्टीनं कोणी केलं महाभारताच्या युद्धामध्ये, अर्जुनाने केलं. तर म्हणून आपल्याला पण हे शिकायला पाहिजे, मीच सर्वे सर्व आहे या भावनेतून आपण बाहेर पडायला पाहिजे. आणि मी नगण्य आहे, मी शून्य आहे, माझी काहीच किंमत नाही, मला काहीच येत नाही, मी कुठल्याच कामासाठी योग्य नाही, या दुसऱ्या महाभयंकर आजारापासून पण आपण बाहेर पडायला पाहिजे. आणि तेव्हा आपण मधल्या ठिकाणी येतो जे आपलं आरोग्य आहे, जी श्रीकृष्ण आपल्याकडून अपेक्षा आहे. मला ना थोडंसं हे काहीतरी येतं, तर कोणी म्हणेल मला थोडंसं ना स्वयंपाक येतो, कोणी म्हणेल मला थोडंसं चित्रकला येते, कोणी म्हणेल मला थोडंसं बोलता येतं, कोणी म्हणेल मला थोडंसं करताल वाजवता येतं, कोणी म्हणेल मला थोडं मॅनेजमेंट येतं, कोणी म्हणेल मला थोडंसं लोकांशी बोलता येतं. ते जे थोडंसं आहे ना आपलं, ते जेव्हा आपण अमर्यादित परमेश्वराच्या सेवेत लावतो
तेव्हा त्याला अमाप शक्ती मिळते. का? तर त्याच्याने परमेश्वर प्रसन्न होत आहे. आणि परमेश्वर कशाने प्रसन्न होतात? चित्रकलेने प्रसन्न होतात आणि पाककलेने प्रसन्न नाही होत. गाऊन प्रसन्न होतात आणि बोलण्याने प्रसन्न नाही होत. नृत्य करून प्रसन्न होतात आणि गाण्याने प्रसन्न नाही होत. परमेश्वर म्हणतात जे काही तुम्ही कराल ते जर मला प्रसन्न करण्यासाठी जर त्या भावनेने जर अर्पण करेल तर त्या कुठल्याही लहानशा गोष्टीने पण मी प्रसन्न होईल. विचार करा, आपल्या सर्वांना कोण इथे बसलाय जो म्हणेल माझ्याकडे एकही कला नाही, माझ्याकडे एकही कौशल्य नाही, माझ्याकडे एकही गुण नाही, मी निर्गुण आहे. तर म्हणून समर्पण याची व्याख्या काय आहे? समर्पणाची व्याख्या हे नाही की आपल्याला काहीतरी अर्जुनासारखं मोठं व्हायचं आहे, हनुमानासारखं मोठं व्हायचं आहे. समर्पणाची व्याख्या ही आहे, मला थोडं आत्मपरीक्षण करून शोधायचं आहे मला परमेश्वराने काय गुण दिला आहे आणि तो गुण परमेश्वराला दूर ठेवून मी वापरतोय. म्हणजे पहिला आजार. आणि परमेश्वराला दूर ठेवून मी जेव्हा तो वापरतो तेव्हा मला मायादेवी सोडत नाही, तेव्हा मी दुसऱ्या आजारात जातो. मला काही नाही, माझ्याकडे काही गुण नाही. आणि समर्पण म्हणजे काय? मला जे काही लहान सहान परमेश्वराने दिलंय ते मला परमेश्वराला विचारायचं, परमेश्वरा तुझ्या प्रसन्नतेसाठी तुझ्या सेवेमध्ये तो गुण मी कसा अर्पण करू शकतो. तर म्हणून जेव्हा जेव्हा आपण शरणागतीबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला वाटतं प्रभूजी हे खूप उच्च स्तर आहे. हे शरणागती, समर्पण, मला थोडंसं 4 माळा करायला जर तुम्ही शिकवलं तर त्याच्यात माझं कल्याण होईल. समर्पण मी नाही करू शकत. मी अर्जुन नव्हे, मी हनुमान नव्हे, मी बली महाराज नव्हे. गरज नाही बली महाराज व्हायची. बली महाराज व्हायची गरज नाही, अर्जुन व्हायची गरज नाही. आपल्या जे दिलंय मनामध्ये फक्त एकच विनंती करायची, परमेश्वर तू प्रसन्न होशील याच्यासाठी मला करायचं, मला माझ्या प्रसन्नतेसाठी नाही करायचं. तसे रूप गोस्वामी आहेत भक्ती रसामृत सिंधूमध्ये 6 तत्व सांगतात शरणागतीचे. तर काय सांगतात? सगळ्यात पहिली गोष्ट अनुकूल्यस्य संकल्प. तर आपल्या जीवनामध्ये कधी निर्णय घेताना आपण नेहमी विचार करायला पाहिजे परमेश्वरासाठी हा अनुकूल आहे का? हा निर्णय मला परमेश्वराच्या दिशेने घेऊन जाईल का? तर त्याला म्हणतात अनुकूल्यस्य संकल्प. आपण संकल्प करतो. दुसरं म्हणतात प्रतिकूल्यस्य वर्जनम. आणि जे काही गोष्टी आहेत आपल्याला माहिती आहेत की या परमेश्वरापासून मला दूर घेऊन जातील त्याला हळूहळू आपण निषेध करायला पाहिजे, त्याला वर्ज करायला पाहिजे आपल्या जीवनात. तिसरं आहे गोपतृत्वे वर्णम तथा. गोपतृत्वे म्हणजे माझी रक्षा करणारे कोण व्यक्ती आहेत या जगामध्ये? खरी रक्षा जर मला कोणाकडून पाहिजे असेल तर एकच आहे, परमेश्वर. प्रल्हादाला वाचवायला खांबातून आले. त्यांनी असं नाही म्हटलं माझं तर वाहन गरुड आहे, मी या भिंतीतून नाही येणार. भक्ताची रक्षा करण्यासाठी गोपतृत्वे वर्णन कथा. मग म्हणतात आत्मनिक्षेप. आत्मनिक्षेप म्हणजे स्वतःला परमेश्वरासमोर नेहमी हीन भावना ठेवणे की नाही परमेश्वर माझी काळजी घेत आहे, तर परमेश्वराला कधी डोळा नाही दाखवायचा. परमेश्वरासमोर कधी नाही म्हणायचं की तू काय मोठं माझ्यासाठी केलंच नाही. नेहमी परमेश्वरासमोर आपण दीनहीन राहायला पाहिजे. कार्पण्य. कार्पण्य म्हणजे की माझ्यामध्ये काही श्रेष्ठ असा काही गुण नाही आहे, पण परमेश्वराचा मोठेपणा आहे की परमेश्वर माझ्यातले जे लहान सहान जे गुण आहेत ते स्वीकार करायला तयार आहे. ते परमेश्वराचा मोठेपणा आहे. तर रूप गोस्वामी म्हणतात षडविधा शरणागती. शरणागतीचे कुठून सुरुवात झाली? अनुकूल्यस्य संकल्प. आपल्याला वाटलं शरणागती म्हणजे खूप काहीतरी मोठं तत्व आहे, आणि ते कुठून सुरू झालं? त्या गोष्टींना महत्त्व द्यायचं, त्या गोष्टी मला अनुकूल वाटत आहेत, बस तिथून सुरुवात करायची. कोण आपल्या जीवनामध्ये असं नाही करू शकत. तो म्हणतोय की प्रभूजी नाही, मी परमेश्वराला अनुकूल असा एकही निर्णय नाही घेऊ शकत, सगळ्यांना घेऊ शकत. तर अशा या आपण स्पष्टीकरण केलं की ॲक्च्युली शरणागती म्हणजे काय, आणि त्याच्यानंतर आपण विभीषण शरणागतीवर चर्चा करूया. तर विभीषण आहे, विभीषण रावणाचे भाऊ आहेत, लहान भाऊ आहेत, आणि त्यांच्या मनामध्ये नेहमी एक इच्छा होती आपण आपल्या भावाचं भलं करायला पाहिजे. ॲक्च्युली शूर्पणखा आहे. शूर्पणखा जेव्हा रामचंद्रांना भेटायला गेली होती, प्रलोभन द्यायला गेली होती, तेव्हा त्यांनी रामचंद्रांनी विचारलं की तू कोण आहेस म्हणून? तर तेव्हा ती म्हणाली होती की मी रावणाची
बहीण आहे. महातेजस्वी महापराक्रमी रावणाची ती बहीण आहे. माझा अजून एक भाऊ आहे कुंभकर्ण म्हणून. आणि आमच्या परिवारामध्ये एक थोडा अपवाद जन्मला आहे. तर त्याचं नाव आहे विभीषण. तर त्याला धर्मवान म्हणाली शूर्पणखा. त्या परिस्थितीमध्ये पंचवटीमध्ये म्हणाली आम्ही सगळे थोर एका परिवारातले आहोत. ते महातेजस्वी महापराक्रमी रावण, कुंभकर्ण आणि मी त्याची बहीण शूर्पणखा. आणि दुर्दैवाने आमच्याकडे धर्मवान एक विभीषण पण जन्मलाय म्हणून. तर आचार्य म्हणतात त्या दिवशी जेव्हा रामचंद्रांनी ऐकलं होतं की विभीषण नावाचा एक व्यक्ती आहे, तो धर्मवान आहे, त्याच दिवशी रामचंद्रांनी ठरवलं होतं की यदा कदाचित पुढे कधी भेटला मला विभीषण तर त्याला मी जवळ करेन म्हणून. आणि ती संधी कशी घडून आली. रोज विभीषण आपल्या भावाला म्हणतायत दादा असं करू नकोस, तू सीतादेवींना अपहरण करू नकोस. तर जेव्हा पहिल्यांदा विभीषण रावणाला भेटला तेव्हा त्यांनी काय उपमा दिली असेल. तो म्हणतो तू सीतादेवींकडे बघ. सीतादेवी एका नागासारखे दिसतात. सीतादेवींचे जे डोळ्यांच्या ज्या पापण्या आहेत, आय लॅशेस असतात, ते जे केस असतात ते त्यांच्या फणांसारखे दिसत आहेत. आणि सीतादेवी जे रडत आहेत, सीतादेवींच्या हृदयामध्ये जे रोदन होत आहे ते त्यांचं विष आहे. तर तू सीतादेवींना लंकेमध्ये ठेवून एका सर्पाचं विष वाढवतोयस आणि तू त्या सर्पाजवळ जाण्याचा प्रयत्न करतोयस. त्या सर्पाचा जर दंश झाला तर तू मरण होईल तुझं. ॲक्च्युली आपण किती वेळा ही कथा ऐकली आहे की सीतादेवी कोण आहे, भक्तिदेवी. रावणाचा मृत्यू झाला आणि शूर्पणखेला फक्त नाक आणि कान कापले गेले. आणि दोघांचा अपराध काय होता, दोघांचा गुन्हा काय होता, एकच होता. काय होता गुन्हा. आपण सकाळी पण चर्चा केली, राम आणि सीताला आपण कधी सेपरेट नाही करायला पाहिजे. राम आणि सीता हे नेहमी एकत्र असतात. राधा कृष्ण नेहमी एकत्र असतात. विठ्ठल रुक्मिणी नेहमी एकत्र असतात. लक्ष्मी नरसिंह नेहमी एकत्र. त्यांना कधी परमेश्वर आणि अर्धांगिनीला कधी सेपरेट नाही करायला पाहिजे आपण. शूर्पणखाच्या मनात काय होतं, मी त्यांना सेपरेट करीन, सीतादेवीला मारीन टाकीन आणि रामचंद्रांना आपलं करेन. आणि रावणाच्या मनात काय आहे, सीता आणि रामाला मी सेपरेट करीन, सीतादेवीला आपलं करीन आणि रामाला मारेन. दोघांचा अपराध, दोघांचा गुन्हा एकच आहे. पण रामचंद्राने एकाला फक्त नाक आणि कान कापले आणि एकाचा मृत्यूदंड झाला. असं का. एकाच गुन्ह्याला दोन लोकांना वेगवेगळी शिक्षा का मिळाली. जेव्हा शूर्पणखेला शिक्षा मिळाली तेव्हा सीतादेवी तिथे उपस्थित होती. भक्ती देवीच्या उपस्थितीमध्ये श्री रामचंद्र प्राण नाही घेऊ शकत. आणि जेव्हा रावणाला शिक्षा देण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा सीतादेवी अशोक वाटिकेमध्ये तिथे सीतादेवी उपस्थित होती. दया, दयेची कृपाची रूप काय आहे, राधाराणी. राधाष्टमीच्या एका लेक्चरमध्ये श्रील प्रभुपाद म्हणतात जेव्हा एखादा भक्त मरण पावतो, जेव्हा तो राधाकृष्णांसमोर येतो तेव्हा श्रीमती राधाराणी श्रीकृष्णांना म्हणतात हा भक्त खूप चांगला आहे आणि हा भक्त माझ्यापेक्षा चांगला आहे. आणि प्रभुपाद म्हणतात शी डज नॉट जस्ट से इट, शी मीन्स इट. हे फक्त बोलत नाही राधाराणी. राधाराणींना ॲक्च्युली मनापासून असं वाटतं हा भक्त माझ्यापेक्षा चांगला भक्त आहे. आणि श्रीकृष्ण श्रीमती राधाराणीच्या या शब्दांना मान देण्यासाठी भाग पडतात आणि म्हणतात मला माहिती आहे तू कोण आहेस, तुझ्या हृदयातच होतो मी पूर्ण जन्मभर, तू काय विचार केलेस आणि काय केलं सगळं माहिती आहे. पण यांचं असं म्हणणं आहे की तू चांगला भक्त आहेस, यांच्या शब्दांना खोटं नाही पाडू शकत मी, तर तुला चांगलं भक्त करायला लागेल. आणि आशीर्वाद देतात आपण चांगले भक्त होतो आणि नंतर तो वैकुंठामध्ये प्रवेश करतो. तर सीतादेवी तेच राधाराणी आहे, सीतादेवी तेच भक्तिदेवी आहे. तर सीतादेवी तिथे उपस्थित होते म्हणून शूर्पणखेला प्राण नाही द्यावे लागले. तर ती सीतादेवी आहे कृपाशक्ती. पण त्या सीतादेवीला विभीषण काय उपमा देतोय रावणाला. तो म्हणतोय हा सर्प आहे, विषारी सर्प आहे आणि तुला नाश करेल. तर अंतरंग शक्ती आहे ती. अंतरंग शक्तीला विभीषण म्हणतोय मी तुझ्यासाठी बहिरंग शक्ती आहे. का बरं. हा जो एअर कंडिशनर आहे याला तो जो टेक्निशियन आहे, टेक्निशियन येऊन त्याला जर कनेक्शन केलंय तर तो गार वारा सोडतो बरोबर. आणि जर त्याचे कनेक्शन त्यांनी रिव्हर्स केले, वेगळे केले, तर याच एअर कंडिशनमधून गरम हवा पण येऊ शकते, हीटरसारखं पण ते काम करू शकतो.
तर इंजिनियरला माहिती आहे की कसं वापर करायचा त्याचा. तर श्रीकृष्णाची जी शक्ती आहे ती एकच शक्ती आहे. ॲक्च्युली त्या अंतरंग शक्तीसमोर आपण जर गेलो आणि आपण म्हणालो मला श्रीकृष्णाची सेवा करायची, मला श्रीकृष्णाला प्रसन्न करायचं आहे, तर ती अंतरंग शक्ती होते आपल्यासमोर आणि आपल्याला म्हणते मी तुला कृपा देते, तू श्रीरामचंद्रांना श्रीकृष्णाला प्रसन्न करशील बरोबर. पण आपण जर चुकीच्या भावनेने गेलो, आपण म्हणतो मला श्रीकृष्णाला त्रास द्यायचा आहे, मला श्रीकृष्णाला दुःख द्यायचं आहे, श्रीकृष्णाच्या भक्तांना मला दुःख द्यायचं आहे, तीच अंतरंग शक्ती बहिरांग शक्तीचं काम करते आणि त्या व्यक्तीचा नाश करते. तुमच्यामधून किती लोक लक्ष्मी पूजा करतात? ओके, 1 2 3 4 5 6. काय कुठल्या भाषेत विचारायचं? लक्ष्मी पूजा करतात बरोबर. तर लक्ष्मी आपल्याला घरी याविषयी वाटते आणि काय याविषयी वाटते? शुभ आहे. परमेश्वराच्या सेवेमध्ये भरपूर कार्य आहे, त्याच्यासाठी लक्ष्मी लागते. तीच लक्ष्मी देवी सीता देवीच्या रूपात लंकेमध्ये 10 महिने राहिली आणि त्यानंतर त्या लंकेचं काय झालं? बहरली, नाश झाला. सो सीता देवी मूळ लक्ष्मी आहे, आदिलक्ष्मी आहे. लक्ष्मीची कृपेसाठी आपण सर्व अपेक्षा करतोय आणि प्रार्थना करतोय, लक्ष्मी देवी थोडं आमच्या घरी येऊन कृपा कर, थोडं बहिरेल आमचं घर. आणि ती लक्ष्मी देवी जबरदस्तीने, चुकीच्या वृत्तीने तिचे केस धरून, तिचे हात धरून तिला उचललं रावणाने. रथामध्ये ठेवताना तिची वेणी धरली एका हाताने आणि दुसऱ्या त्याला उचललं आणि जबरदस्ती तिच्या रथावर ठेवलं आणि तिचं अपहरण केलं. अशा प्रकारे चुकीच्या वृत्तीने जर आदी लक्ष्मीला तुम्ही घरी घेऊन गेले तर काय होणार त्या घराचं? म्हणजे ती अंतरंग शक्ती आहे की बहिरंग शक्ती? पण ती अंतरंग शक्ती कारण ती आदी लक्ष्मी. आणि मी उदाहरण दिलं, शूर्पणखी का वाचली? कारण ती सीता देवी तिथे उपस्थित होती. फक्त ती उपस्थित होती म्हणून रामचंद्र तिचा जीव नाही घेऊ शकले. मग ती अंतरंग शक्ती की बहिरंग शक्ती? तीच अंतरंग शक्ती आणि तीच बहिरंग शक्ती आहे. प्रश्न आहे की आपली चेतना काय आहे. जर आपण योग्य भावनेने सीता देवींना प्रार्थना केली आमच्या घरी या, तर ती सीता देवी आपल्या घरी येईल आणि आपलं घर बहरेल. श्री चैतन्य प्रभू आहेत, त्यांच्या घरी सीता आणि रामचंद्रांच्या स्वयंवराची मूर्ती आहे. जर तुम्ही राधा श्यामसुंदरांसमोर गेले तर सीता देवी स्वयंवरमध्ये रामचंद्रांना हार घातलेली मूर्ती आहे. ती त्यांनी शुभ कार्यासाठी घरी आणली आणि ते शुभ कार्य झालं पण. तर म्हणून सीता देवी खूप शुभ आहे. पण सीता देवीला जेव्हा आपण घरी आणतो तेव्हा आपली चेतना ही नाही पाहिजे मला सीता देवींना त्रास द्यायचा आहे, मला रामचंद्रांना त्रास द्यायचा आहे. तीच सीता देवी आपल्या घराचा नाश करू शकते. तर विभीषण रावणाला म्हणतोय की ही सीता आहे, ही आपली आई आहे आणि आईकडे चुकीच्या नजरेने तू बघतोयस, तुझा विध्वंस होईल. रावणाने काय त्याचं वक्तव्य केलं? रावण म्हणाले ॲक्च्युली ना जे यशस्वी लोक असतात त्यांचे शत्रू बाहेर नसतात. यशस्वी लोकांचे शत्रू त्यांच्या घरातच असतात, त्यांच्या भावंडच असतात. मी इतका श्रीमंत आहे, मी इतका तेजस्वी आहे, मी इतका पराक्रमी आहे, मी देवतांना घाबरवतोय आणि माझा शत्रू बघ कोण आहे? बाहेर नाही, आतमध्येच आहे. ॲक्च्युली काय होतं माहिती आहे का? अशा प्रकारे जेव्हा शत्रू आपल्या घरी जन्मतो आणि जेव्हा आपण त्याला सांगतो अरे तू असं काय मला विचित्र बोलतोयस, तर मी जे त्याला चांगलं शिकवणी देतोय ते कसं आहे माहिती आहे? कमळाच्या पानावर जेव्हा पाणी पडतं तेव्हा ते पाणी त्या कमळाच्या पानाला ओलं नाही करत, ते घसरून खाली पडतं. तू तसं आहेस. दुर्दैव माझं की माझ्या घरी जन्मलायस. तुझ्या जागी जर दुसरा कोणी माणूस असता, मला असं शिकवून देणारा असता, त्याला मी मृत्यूदंड दिला असता. पण तुझं सौभाग्य की तू माझा भाऊ आहेस, तुला मी आजच्या आज या क्षणी बाहेर काढतोय. याला बाहेर काढ, लंकेच्या बाहेर काढा, त्याची सर्व धनसंपत्ती जप्त करा, फक्त त्याचे प्राण सोडा. काय करणार अशा परिस्थितीमध्ये? आयुष्यभर आपण कोणाचे तरी शुभचिंतक आहोत, आयुष्यभर त्याला सांगतो असं नको करू, असं नको करू, असं नको करू, आणि तो म्हणतोय तू माझा खरा शत्रू. तर विभीषणाला एका क्षणामध्ये रावणाने संपत्तीहीन केलं, त्याची सर्व संपत्ती काढून घेतली. ठीक आहे. आतापर्यंत कोणाचा भाऊ होता? रावणाचा. रावण कोण आहे? लंकापती आहे. तर ज्या क्षणी विभीषण संपत्तीहीन झाला तेव्हा त्याच्यासमोर एक प्रश्न उभा राहिला, आता मी कुठे जाऊ म्हणून. तर आतापर्यंत त्यांनी जे काही शिकवण दिली होती ती कुठल्या उद्देशाने दिली होती? रामचंद्रांना आपण वेदना नाही द्यायला पाहिजे, रामचंद्रांना त्रास नाही द्यायला पाहिजे. आज
त्या शिकवणी देऊन त्याच्यावर काय दिवस आले, चांगल्या शिकवणी देऊन काय दिवस आले, त्याच्या संपत्ती सगळी जप्त करण्यात आली आहे. पण वाल्मिकी ऋषी त्या श्लोकामध्ये काय लिहितात माहिती आहे? म्हणतात, श्रीमान विभीषण आता मनातल्या मनात विचार करत होते, आता मला रामचंद्रांची शरण घेण्यासाठी मुभा मिळाली, मोकळीक मिळाली. आजपर्यंत मला मोकळीक नव्हती. तर तिथे प्रश्न येतो की श्रीमान म्हणजे ज्यांच्याकडे लक्ष्मी देवीचा आशीर्वाद आहे. श्रीमान म्हणजे श्रीमंत. संस्कृत भाषेमध्ये श्रीमंत जे मराठी भाषेत आहे, श्रीमंत म्हणजे श्रीदेवी ज्यांच्याकडे आहे, लक्ष्मी देवी ज्यांच्याकडे आहे, त्याला संस्कृत भाषेमध्ये म्हणतात श्रीमान. तर वाल्मिकी ऋषी म्हणतात, श्रीमान विभीषण आता रामचंद्रांच्या दिशेने गेले. तर प्रश्न येतो, आतापर्यंत ते श्रीमंत होते, आतापर्यंत श्रीमंत भावाचा लहान भाऊ होता विभीषण, आता तो संपत्तीहीन झालाय, भिकारी झालाय तो. पण वाल्मिकी ऋषी त्या श्लोकामध्ये त्याला श्रीमान म्हणतायत. का बरं? काय संपत्ती आहे त्याच्याकडे? एक सोन्याचं नाणं नाही आहे, पण त्याच्याकडे खूप मोठी संपत्ती आहे. काय संपत्ती मिळते? त्याला लक्षात आलंय, माझ्याकडे जे काही आहे, आय एम नॉट एव्हरीथिंग, आय एम नॉट नथिंग, आय एम समथिंग. आणि समथिंग काय आहे की माझ्याकडे जी काही बुद्धी आहे, माझे जे काही आहे ते मी रामचंद्रांच्या प्रसिद्धीसाठी अर्पण करू शकतो. तर त्यांनी काय केलं असेल, एक गदा होती त्याच्याकडे, ती एक गदा घेतली त्याने, आणि त्याचे 4 अनुयायी होते विभीषणाचे. ते म्हणाले, आम्ही नेहमी तुमच्यासोबत होतो, तर आम्हाला इथे थांबायचं नाही आहे, आम्ही पण तुमच्यासोबत येणार. तसे हे 4 राक्षस आणि विभीषण, आणि विभीषणाच्या हातात गदा, हे लगेच काहीच क्षणांमध्ये तिथे येऊन पोहोचले जिथे आता कोदंडराम मंदिर आहे. तर तिथे सुग्रीव आणि ते सगळे वानर होते. सुग्रीव आणि या सर्व वानरांनी विभीषणाला आकाशात बघितलं, आकाश मार्गाने आले, आणि त्याच्या हातामध्ये गदा आहे. सुग्रीवाने लगेच आपल्या वानरांना सांगितलं, पटकन जाऊन रामचंद्रांना सांगा, विभीषण अनेक अनेक शस्त्र घेऊन, ॲक्च्युली त्यांनी सांगितलं सर्व शस्त्र घेऊन आलाय, आणि आपण लगेच त्याला उत्तर द्यायला पाहिजे आणि आपण युद्ध करायला पाहिजे. तर प्रश्न येतो, सुग्रीवाने स्पष्टपणे बघितलं होतं की त्याच्या हातामध्ये फक्त एकच गदा होती. मग सुग्रीवाने असं का सांगितलं की विभीषण सर्व शस्त्र घेऊन आले आणि आपण त्याचं प्रत्युत्तर द्यायला पाहिजे? ॲक्च्युली सुग्रीवाला रामचंद्रांप्रती प्रेम, सुग्रीवाला रामचंद्रांप्रती एक आकर्षण आहे. आणि कुठेतरी त्यांना एक माहिती आहे, बिचारे रामचंद्र त्यांच्या पत्नींना अपहरण केलं, गेल्या 10 महिन्यांपासून त्यांची काय अवस्था झाली आहे विनाकारण. रामचंद्रांनी आजपर्यंत कोणाचं कधी वाईट नाही केलं, काही वाईट न करता त्यांना वनवास झाला. काय त्यांनी कैकेयीचं केलं? काहीच नाही केलं. काय त्यांनी मंथरेचं केलं? काहीच नाही केलं. विनाकारण त्यांना वनवास झाला. आणि त्या वनवासामध्ये विनाकारण शूर्पणखेने त्यांच्या जवळ आले. तर तिला सांगितलं की काय करशील माझ्यासोबत, माझा एकपत्नी व्रत आहे, माझ्याजवळ तू येऊ शकत नाहीस. तर तिने जाऊन रावणाजवळ आग लावली. तर विनाकारण त्यांच्या पत्नीनं अपहरण केलं. तर सुग्रीवाला वाटतंय, मला माहिती आहे रामचंद्र कसे आहेत. रामचंद्रांसमोर जर कोणी छोटासा एक नमस्कार जरी केला, दंडवत प्रणाम जरी केला आणि विनम्र भावनेने त्यांच्या समोर आला ना, रामचंद्रांचं हृदय पटकन द्रवित होतं. या विभीषणाला विना परीक्षा जवळ करते, त्याचं परीक्षणच करणार नाही, त्याला 4 प्रश्न नाही विचारणार. असा तो हात जोडून उभा होता विभीषण. तो म्हणतात रामचंद्राच्या समोर आला, रामचंद्राला स्वीकारतील. त्याच्या पुढे जर याने रामचंद्रांनाच त्रास दिला, जर याने रामचंद्रांचे प्राण घेतले, त्याला रामचंद्रांना काही इजा झाली तर आमची ही एवढी विशाल सेना आहे वानरांची, त्याचे प्राण कोण आहेत? आम्ही इथे जे एकत्र झालो आहे, जमलो आहेत, एवढे सगळे वानर ते रामचंद्रांसाठी जमलो आहेत. त्या रामचंद्रांना जर इजा झाली तर मग काय फायदा झाला? तर रामचंद्रांची सुरक्षितता असावी म्हणून सुग्रीव खोटं बोलला, आणि ही बातमी रामचंद्रांपर्यंत गेली. तर तेव्हा हे विभीषण कसे उभे आहेत, असे हात जोडून उभे आहेत आणि खाली गदा आहे. तर सुग्रीव काय म्हणतात, बघ जर याला खरोखर शरणागती घ्यायची असती तर हा गदा घेऊन का आला असता? शरणागती करणारा माणूस फक्त हात जोडून येतो, तर गदा काय आहे याची म्हणून हातात. तर मला असं वाटतंय हा मुखवटा आहे, शरणागती घेण्याची जी भावना आहे हा मुखवटा आहे. खरा ह्याचा जो हेतू आहे
तो आहे याला जवळ यायचं आहे रामचंद्रांच्या आणि त्या गदेने रामचंद्रांना इजा द्यायची आहे. अजिबात मी याचं हे कटकारस्थान खरं होऊ देणार नाही. तर सुग्रीवाने त्याच्याशी एक शब्द न बोलता, त्याच्याशी एकदा संवाद न करता ऑलरेडी त्याच्यावर आरोप लावला की हा कटकारस्थान करायला आलाय म्हणून. आणि जेव्हा अशा प्रकारे त्यांनी हे विचार मांडला ते रामचंद्रांना अजिबात नाही आवडलं. तर शरणागतीचे 2 चिन्ह म्हणतात. काय म्हणतात? तर एकतर आपण जेव्हा हात जोडतो तर त्याला म्हणतात अकिंचनत्वम. आणि आपण जेव्हा कोणासमोर नम्रतेने उभे राहतो तेव्हा आपले पाय कसे असतात? आपले पाय पण जोडून असतात, त्याला म्हणतात अनन्य गतित्वम. तर अकिंचनत्वम, किंचित म्हणजे माझ्याकडे थोडंसं तरी आहे, आणि अकिंचनत्वम म्हणजे माझ्याकडे ॲक्च्युली स्वतःचं काहीच नाही आहे. जे काही आहे ते तुमचंच आहे, आणि कारण जे काही आहे ते तुमचंच आहे तर तुमच्याच सेवेमध्ये मला आहे. त्याला काय म्हणतात? अकिंचनत्वम. तर आपण जेव्हा हात जोडतो तेव्हा अकिंचनत्वम. आणि अनन्य गतित्वम म्हणजे तुमच्या विना माझ्या जीवनाची दुसरी कुठली काही ध्येय नाही, तुमच्या विना माझ्या जीवनाचा काही उद्देश नाही. का आपण पायाने चालतो? तुमच्यातून कधी कोणी चालण्याचा प्रयत्न केलाय? पाय जोडून ठेवा आणि चालण्याचा प्रयत्न करा. लहानपणी मला आठवत आहे, लहान मुलांना कधी कधी शाळेमध्ये एका गोणीत पाय ठेवायला सांगतात आणि ते धावायला सांगतात, नाही धावू शकत. तर जेव्हा कोणासमोर आपण शरणागती घेतो तेव्हा आपण बघा सहज स्वाभाविकपणे आपण काय करतो? आपले पाय जोडतो आणि हात जोडतो. तर अकिंचनत्व म्हणजे माझे हात रिकामे, काहीच नाही माझ्याकडे, स्वतःचं काहीच नाही, जे काही तुमचं आहे. आणि अनन्य गतित्व म्हणजे तुम्हाला सोडून माझ्या जीवनाचा दुसरा काही उद्देश आहे. तर विभीषण जो उभा होता, जरी हातामध्ये गदा होती पण हात असे जोडले होते, ॲक्च्युली सांगत होता अकिंचनत्व आणि अनन्य गतित्व. ते कोणी बघितलं? सुग्रीवाने नाही बघितलं. सुग्रीवाने गदा बघितली, सुग्रीवाने कटकारस्थान बघितलं, पण श्रीरामचंद्राने कटकारस्थान नाही बघितलं. श्रीरामचंद्राने बघितलं हा इतक्या नम्र भावनेने माझी शरणागती घ्यायला आले. भरत महाराजांवर कोणी चुकीचे आरोप केले? सगळ्यांनी केले. एका व्यक्तीने भरतावर कधी चुकीचे आरोप पण नाही केले, मनामध्ये कधी त्या दृष्टीने बघितलं पण नाही, रामचंद्र. तर म्हणून आपण कधी हे विसरायला नाही पाहिजे. आपल्याकडून कितीही चुका होऊ शकतात, पण रामचंद्रांच्या जवळ न जाण्याची चूक आपण कधी करायला नाही पाहिजे. असं म्हणतात भरत महाराजांवर जे काही वाईट घडलं, प्रत्येक व्यक्ती त्याच्या दुसऱ्या वाईट नजरेने बघतो. असं का झालं? भरत महाराजांवर हे वाईट दिवस का आले? तर ॲक्च्युली राम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे 4ही भाऊ अयोध्येमध्ये होते आणि मामाचं बोलावणं आलं. तर भरत महाराज मामाच्या बोलावण्याला मान देण्यासाठी रामचंद्रांना सोडून मामाकडे गेले. तर जेव्हा आपण परमेश्वराला सोडून काही इतर गोष्टींना जेव्हा महत्त्व देतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये नकळतपणे आपण अशुभ गोष्टींना आपण एका अर्थाने आमंत्रण देतो. तर भरतासोबत जे काही घडलं ते कशामुळे घडलं? होते राम सोबत, पण रामाला त्यागून आपल्या मामांकडे गेले. आणि जसे मामांकडे गेले मग इथे मंथरा काही एका पाठोपाठ एक सगळं वाईट गेलं, पण तरी पण रामचंद्रांनी कधी त्यांच्याबद्दल कधी काही वाईट विचार नाही केले. तर हा विभीषण आहे, अशा या शरणागतीच्या भावनेने आले. रामचंद्र सुग्रीवाला म्हणतात, सुग्रीवा तुला काय वाटतं, आपण याला स्वीकार करायला पाहिजे का? तर तेव्हा सुग्रीव म्हणतात, हा चुकीच्या वेळी आपल्या भावाला त्याग करून इथे आला. ॲक्च्युली भावावर आता सध्या वाईट दिवस आहेत, कारण आपण युद्धाचा प्रसंग आहे आणि युद्धाच्या प्रसंगी यांनी भावाची साथ द्यायला पाहिजे. तर ऐन वेळी या भावाचा त्याग करून आपल्याकडे आला. तर अशा या व्यक्तीवर जो भावाचा कधी होऊ नाही शकला त्याच्यावर आपण कसं काय विचार करायचा, तो आपल्याकडून होईल असं कशावर होतं? तर रामचंद्रांनी ऐकून घेतलं, ठीक आहे. मग मैंद म्हणून एक वरिष्ठ वानर होते, मैंदाला विचारलं तुमचं काय म्हणणं आहे? तर मैंद पण म्हणाले की कितीही काही झालं तरी हा राक्षस कुळातला आहे, तर आपण याच्यावर विश्वास नाही ठेवू शकत. त्याच्यानंतर जांबवान होते, जांबवानला विचारलं, जांबवान तुमचं काय म्हणणं आहे? तर जांबवान म्हणाले की जो हुशार व्यक्ती असतो तो कधी शत्रूंवर विश्वास नाही ठेवत. शत्रू कितीही गोड बोलला तरी तो शत्रूंवर विश्वास नाही ठेवत. तर मला असं वाटतं या व्यक्तीने कितीही गोड चेहरा केला, कितीही तरी विनवण्या केला, तरी पण हा शत्रू आहे, तर याला आपण कधी जवळ नाही करायला पाहिजे.
तर सुग्रीवाने तर 3 कारणं दिले. काय कारणं दिले? सुग्रीव म्हणाला, पहिली कारण तुम्हाला सांगितलं, त्याने आपल्या भावाला त्याग केलाय ऐनवेळी. दुसरं म्हणाला, आपण इथे आलो आहे राक्षसांसोबत युद्ध करण्यासाठी, आणि आज जर आपण राक्षसांना शरण दिली तर या समाजामध्ये लोक आपली थुतू करतील, लोक म्हणतील हेच गेले होते युद्ध करायला आणि त्या राक्षसांना त्यांनी आपल्याकडे केलं, तर आपलं नाव खराब होईल. तिसरं म्हणाले की राक्षस लोकांची वृत्ती खूप खराब असते, तर अशा या वाईट वृत्तीच्या व्यक्तीला आपण नाही घ्यायला पाहिजे. तर सुग्रीवाने नाही म्हटलं, जांबावाने नाही म्हटलं, महिंदने नाही म्हटलं, इतर लोकांना रामचंद्राने विचारलं तर म्हणाले की नाही आपण नाही घ्यायला पाहिजे. मग हनुमानाला विचारलं तुझं काय म्हणणं आहे? हनुमान म्हणाले हे सगळे जे लोक आहेत हे सगळे माझे वरिष्ठ आहेत, हे सगळे बुद्धिमान आहेत, याच्यातून यांनी जे काही म्हटलं ते सगळं बरोबर आहे. तरी पण कारण तुम्ही मला विचारताय, जरी मी कनिष्ठ असलो पण तुम्ही मला विचारताय तर 2 शब्द बोलायची मला परवानगी द्या म्हणून. तर हनुमान नम्रतेने म्हणताय मी हुशार आहे, माझं ऐकून घेतलं पाहिजे. नाही म्हणतात नाही, जर तुम्ही मला विनंती करताय तर नम्रतेने 2 शब्द बोलायची मी परवानगी देतो. काय सांगितलं? पहिली गोष्ट म्हणाले तुम्ही परमेश्वर आहात, तुम्हाला फसवण्याची क्षमता कोणामध्ये नाही, तर आपण याला घ्यायला पाहिजे. फसवायचा जरी प्रयत्न जरी केला, या लोकांना माहिती नाही तुम्ही कोण आहात, मला माहिती तुम्ही कोण आहात, तुम्हाला कोणी फसवू नाही शकत, त्याला घेऊ दे, बघू ना. जर फसवायचा प्रयत्न केला तर बघू ना, जे काही होईल ते बघू. तर आपण, माझं पहिलं म्हणणं आहे की आपण त्याला घ्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, मी जेव्हा रावणाच्या सभेत पकडला गेलो होतो तेव्हा सगळ्यांनी म्हटलं होतं की हनुमानाला मारा. फक्त एक व्यक्ती तिथे उभा राहिला होता आणि म्हणाला होता हा दूत आहे, दूताला मारू नाही शकत. तर म्हणतात रावणाच्या सभेमध्ये रावणासारख्या क्रूर व्यक्तीला नीती सांगणं, नैतिकता सांगणं याच्यासाठी हिंमत लागते. अनैतिक व्यक्ती जेव्हा राजा असतो त्याच्यासमोर उभं राहून नैतिक त्याला उपदेश देण्यासाठी खूप शक्ती लागते, खूप धाडस लागतं. तर म्हणतात या विभीषणाने ते भर सभेमध्ये केलं होतं, याचा अर्थ की हा नैतिक व्यक्ती आहे, तर याला आपण घ्यायला पाहिजे. मला नाही वाटत की हा चुकीच्या उद्देशाने आला. दुसरी गोष्ट, तिसरं कारण म्हणाले, मला नाही वाटत हा काही राज्य मिळवण्याच्या उद्देशाने आलाय. याला ॲक्च्युली फक्त तुमची सेवा करायची शुद्ध इच्छा आहे, त्याला स्वार्थ अजिबात नाही. तर म्हणून माझी अशी एक माझं म्हणणं आहे की तुम्ही त्याला घ्यायला पाहिजे. आणि चौथी गोष्ट, जेव्हा आपण युद्ध करण्यासाठी तयार होतो आणि शत्रूमधला एक महत्त्वाचा व्यक्ती आपली शरणागती घ्यायला येतो, ॲक्च्युली तो शुभ संकेत आहे. कुठेतरी शत्रूला लक्षात आलंय की आपण खूप श्रेष्ठ आहोत, म्हणून एखादा व्यक्ती तिथून आला आणि म्हणतो की मला तुमची शरण घ्यायची आहे, शुभ संकेत आहे, तर आपण विभीषणाला घ्यायला पाहिजे. तर रामचंद्र म्हणाले ठीक आहे. रामचंद्र म्हणाले तुम्ही जे काही बोललात, सर्वजण जे काही बोललात ते मला सर्व काही अमान्य आहे. आणि नंतर आता हनुमानाने जे काही विचार मांडले होते ते सर्वांच्या विरुद्ध होते. तर रामचंद्र काय म्हणाले, तुम्ही सर्वांनी जे विचार मांडले ते मला सर्व अमान्य आहे. मग लोकांना वाटलं अच्छा, म्हणजे हनुमानजींनी जे विचार मांडले ते स्वीकार केले वाटतं रामचंद्राने. मग रामचंद्रांनी हनुमानजींकडे बघितलं आणि म्हणाले आणि हनुमानजींनी जे विचार मांडले त्याचे ते पण मला अमान्य आहेत. माझा सगळेजण विचार करतात आता नक्की विचार काय रामचंद्रांचे. मग तेव्हा रामचंद्र म्हणाले की हनुमानाने सांगितलं की हा नैतिक व्यक्ती आहे, यांनी अनैतिक रावणासमोर नैतिकता सांगितली होती, म्हणून हा जेंटलमॅन आहे, हा सज्जन व्यक्ती आहे, तर म्हणून आपण याला घ्यायला पाहिजे. तर रामचंद्र म्हणाले कोणाला माझी शरण घेण्यासाठी नैतिक असावं लागेल ही तू एक अट ठेवलीस. हनुमानजींना काय वाटतंय, एक नैतिक व्यक्तीच रामचंद्रांची शरण घेऊ शकतो, याचा अर्थ शरणागती घेण्यासाठी एक अट निर्माण झाली त्या दिवशी. पण माझी शरण घेण्यासाठी कधीच कुठलीच अट नसते. हत्ती गजेंद्राने काय पुण्य केलं होतं? कुब्जा आहे, तिने श्रीकृष्णांना प्रसन्न केलं. कुब्जाने कोणाची सेवा केली होती आयुष्यभर? कंसाची सेवा केली होती, पण श्रीकृष्णांनी तिची भक्ती स्वीकार केली. शबरी आहे, शबरी कुठल्या जातीमध्ये जन्मली होती की रामचंद्रांनी तिचे उष्टे बोरं खाल्ले? शबर जातीमध्ये. शबर म्हणजे डुकरांची काळजी घेतात ते, त्याला शबर जाती म्हणतात त्याला. सो रामचंद्र म्हणतात माझी शरण घेण्यासाठी कुठलीही अट नाही आहे. अमुक जन्मात परिवारात जन्म घ्यायला लागेल, पुण्यवान असावं लागेल, बुद्धिमान असावं लागेल. म्हणाले हे जे तुझं म्हणणं आहे हे मला अमान्य आहे आणि
विभीषणाचा एकच फक्त गुण आहे की त्याने आज येऊन इथे माझी शरण घेण्यासाठी त्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्या इच्छा व्यक्त करण्यापोटी मी त्याला शरणागती देणार. आणि तेव्हा श्रीरामचंद्र एक खूप फेमस श्लोक म्हणतात सकृत एव प्रपन्नो यस तव अस्मी इति याचते अभयम सर्वदा तस्मै ददामी एतद व्रतम मम. म्हणतात माझं एक व्रत आहे, जर एखाद्या भक्ताने माझ्या समोर येऊन एकदा जरी प्रामाणिकपणे म्हटलं मी तुमचा, त्या एकदा म्हणण्यासाठी मी त्याला आयुष्यभरासाठी अभयम सर्वदा आयुष्यभरासाठी मी त्याला अभयदान द्यायला तयार आहे. आणि तेव्हा सुग्रीवाला सांगतात एक काम कर, आता तूच जा आणि तू विभीषणाला सांग की रामचंद्र शरणागती द्यायला तयार आहे. कोणी येऊन सांगितलं होतं की तो सर्व शास्त्र घेऊन आलाय आणि त्याला जवळ सांगितलं होतं. रामचंद्र पण कसे आहेत, जेव्हा बघतात की याच्याकडून चूक झाली आहे त्यालाच कामाला लावतात. दुसऱ्याला नाही सांगितलं, हा राजा आहे, सुग्रीव राजा आहे. किती वानर आहेत, कुठल्या एका वानराला सांगितलं असं जाऊन तू सांग म्हणून राजाला कामाला लावलं आणि सांगितलं. आणि त्याला सुग्रीवाला काय सांगतात, बाय द वे तू म्हणत होतास की कदाचित त्याला राज्याची इच्छा आहे म्हणून मला एक विचारायचं आहे, तुला पण तुझ्या राज्याची इच्छा होती ना? वालीने तुझं राज्य घेतलं होतं आणि तेव्हा तू मला येऊन विनंती केलीस, तुला पण मी आपलंसं केलं, तुझा तर स्वार्थ होता, तर त्याला का मी करणार म्हणून. आणि म्हणून सुग्रीवाला सांगितलं तू जाऊन सांग म्हणून. सुग्रीवाची बरोबर फजिती झाली. मग सुग्रीव जाऊन विभीषणाला सांगताय की तुम्हाला श्रीरामचंद्रांनी स्वीकार केलं म्हणून. आणि विभीषणाला त्या दिवशी एक आश्वासन मिळालं की श्रीरामचंद्र आपल्या हृदयाची प्रामाणिकता बघतात, आपला इतिहास नाही बघत, आपला वाईट जो संघ होता त्याच्याकडे नाही बघत, पण प्रामाणिकपणे आपण रामचंद्रांकडे श्रीकृष्णांसमोर एकदा जाऊन तरी म्हणायला पाहिजे की मी तुमचा, तुम्ही सांगा तुमच्या हातातलं खेळणं बनायला मी तयार आहे, तुमच्या प्रसन्नतेसाठी मी काय करू शकतो. आणि मग रामचंद्रांनी या वानरांना सांगितलं आत्ता आपण याच क्षणी याचा राज्याभिषेक करूया. ते वाचलं तुम्ही तिथे कोदंडराम मंदिराच्या बाहेर एक बोर्ड लावला होता पट्टाभिषेकम. दक्षिण भारतामध्ये त्याला म्हणतात पट्टाभिषेकम. पट्टाभिषेकम म्हणजे राज्याभिषेक. तर युद्ध सुरूच नाही झालंय, युद्ध सुरू नाही झालं अजून. युद्ध सुरू होण्यापूर्वी विभीषणाचा कोदंडराम मंदिराच्या त्या प्रांगणामध्ये राज्याभिषेक झाला की हा लंकेचा राजा. तर तेव्हा काल नादियानिमाय प्रभू एक खूप छान गोष्ट सांगत होते. म्हणून तेव्हा एक प्रश्न येतो, मग आजूबाजूच्या वानरांनी एक प्रश्न विचारला, सुग्रीवाने प्रश्न विचारला, तुम्ही लंका युद्ध सुरू व्हायच्या आधी विभीषणाला दिली, आता जर रावण आला आणि रावण म्हणाला माफ करा, आईला त्रास दिला, माफ करा, मला लक्षात आलं माझी काहीतरी चूक झाली म्हणून, तर रावणाला काय देणार? म्हणाले रावणाला मी अयोध्या देणार. मग म्हणाले अरे भरताला सांगितलं ना तुम्ही अयोध्येची काळजी घेतली. मग भरताला काय देणार? म्हणाले भरताला मी वैकुंठ देणार. मग म्हणाले विभीषणाला लंका देणार, रावणाला अयोध्या देणार, भरताला वैकुंठ देणार, मग तुम्ही कुठे देणार? म्हणाले मी माझ्या भक्तांच्या हृदयामध्ये देणार, ते स्थान माझ्यासाठी नेहमी उपलब्ध आहे. आणि तिथे युद्ध सुरू होण्यापूर्वी विभीषणाचा त्याच समुद्राच्या पाण्याने, जे तुम्ही शुद्ध धनुष्कोडीचं पाणी घेतलं, ते पाणी आणून एका राक्षसाचा अभिषेक श्रीरामचंद्रांनी केला. पण तो राक्षस कसा राक्षस होता? दैवी वृत्तीचा राक्षस होता. अंतरंगा शक्तीची सेवा करण्याची त्याची इच्छा होती. तर आपण पण राक्षस कुळात जन्म घेतला असेल, आपली पण राक्षसी प्रवृत्ती असेल, पण जेव्हा आपण राधाराणी समोर येतो, सीतादेवी समोर येतो, तुम्हाला तुमची सेवा करायची, श्रीरामचंद्र आपल्याला स्वीकार करायला तयार आहेत. तर या राज्याभिषेकानंतर विभीषण हे खूप मोठे व्यक्ती ठरले, महत्त्वाचे व्यक्ती ठरले. शेवटची जी गोष्ट होती की रावणाला मारायचा प्रयत्न करत, पण रावणाचा एक एक शीर बाहेर येतो आणि रावण मरत नव्हते. तेव्हा विभीषणाने सांगितलं की त्यांच्या छातीमध्ये अमृत आहे आणि त्या अमृताला जर तुम्ही मारलं तरच रावण मरू शकतो. आणि अगस्त्य ऋषींनी त्यांना एक आदित्य हृदय मंत्र दिला होता पंचवटीच्या आधी, पंचवटीमध्ये पोहोचण्यापूर्वी. तर तो आदित्य हृदय मंत्र म्हणजे आदित्य म्हणजे सूर्य. तर श्रीरामचंद्रांनी मग एक बाण काढला आणि ते आदित्य हृदय मंत्र, तर त्या बाणाच्या टोकावर सूर्य आला आणि मग तो जेव्हा बाण मारला तर तो बाण जेव्हा आतमध्ये गेला
तर सूर्याच्या त्या तेजाने उष्णतेने इथे जे अमृत होतं ते बाष्प झालं, ते संपलं. आणि तेव्हा कुठे मग रावण मरण पावला. आणि रावणाचं जेव्हा धड पडलं होतं, रावणाचं जेव्हा शरीर पडलं होतं, सगळ्यांमध्ये कोण उरलं आहे तर ते वंशातलं कोणी उरलं नाही आहे. पूर्ण राक्षस वंश नाश झाला त्या युद्धामध्ये. आणि तेव्हा त्याचं शरीर समोर होतं, त्याला अग्नी कोण दिला? तर एकच फक्त वंशातला व्यक्ती उरला होता, विभीषण. तर विभीषण जर त्याच बाजूला असता, राक्षसांच्या बाजूला असता, लंकेमध्ये असता, तर विभीषण पण समाप्त झाला असता. अग्नी द्यायला कोणीच नव्हतं. पण बघा, विभीषणाने शरणागती घेतली, त्याच्यामध्ये विभीषणाचा फायदा झाला. रामचंद्रांनी अनासक्त भावनेने त्यालाच राजा घोषित केलं. आपल्या सर्वांना एक खूप श्रेष्ठ उदाहरण मिळालं की शरणागती कशी करू शकतो. आणि रावणाला पण फायदा झाला की विभीषणाने शरणागती घेतली. का? कारण त्यांनी रामचंद्रांची शरणागती घेतली म्हणून एकच व्यक्ती जिवंत राहिला त्या राक्षस कुळातला. कोण? विभीषण. आणि त्या कुळातल्या व्यक्तीने अग्नी द्यायची असते. तर म्हणून विभीषणाला सांगितलं की तू अग्नी का नाही देते. तर विभीषण म्हणाला, याने आयुष्यभर तुम्हाला त्रास दिलाय, आयुष्यभर अधर्म केलाय, अशा व्यक्तीला अग्नी देण्यासाठी माझी इच्छा नाही. तेव्हा श्री रामचंद्र म्हणतात, अरे याचं जे वैर होतं त्याचे प्राण गेले तेव्हा संपलं. आत्म्याने माझ्याशी वैर केलं होतं, या शरीराने माझ्याशी वैर नाही केलंय. तर आत्मा गेला, मरण पावलाय, याचे शरीर आहे, याने माझं वैर नाही केलंय. माझी आज्ञा आहे तुला की तुला या शरीराचे अंतिम संस्कार करावे लागतील. तर विभीषणाने शरणागती घेतली म्हणून रावणाला अंतिम संस्कार मिळाले. ज्या देहाला अंतिम संस्कार मिळत नाही त्या देहाचं काय होतं? त्याची गती माहिती नाही आपल्याला, त्याचं पिंडदान नाही होत, त्याचं श्राद्ध नाही होत, त्याचं पुढे काय होतं आपल्याला माहिती नाही. विचार करा, रावणाला अंतिम संस्कार मिळाले, ते कशामुळे मिळाले? विभीषण शरणागती मिळाली. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विभीषणासोबत किती लोक आले होते? त्यांना पण शरणागती मिळाली. त्यांनी मागितली नाही, त्यांनी फक्त एकच केलं, विभीषणाने शरणागती मागितली. हा सगळा संवाद घडला, रामचंद्रांनी विभीषणाला शरणागती दिली. आणि विभीषणा जेव्हा शरणागती दिली तेव्हा ते 4 लोक आपण एंट्री मारली त्यांनी, तेव्हा कोणी म्हणालं नाही, यालाच एंट्री आहे, तुला नाही आहे. तसं आपण जरी सध्या विचार करत असो की प्रभूची शरणागती वगैरे खूप उंच तत्व आहे, मला काही शक्य नाही, पण जस्ट आपण शिल प्रभुपादांना जरी धरून ठेवलं तर शिल प्रभुपादांसाठी शोधतात त्याने नित्य शरणागत अवस्थेमध्ये जगतात. त्यांचं जरी नाव धरून ठेवलं आपण, त्यांच्या नियमांना, त्यांच्या शिकवणीला जरी धरून ठेवलं, श्रीरामचंद्रांच्या सैन्यामध्ये तुम्हाला आणि आम्हाला राक्षसांना पण शरणागती मिळू शकते. विचार करा, फक्त काय करायचं आहे, एका शरणागत भक्ताला धरून ठेवायचं. तेवढं तरी आपण करता यायला पाहिजे. लहान मुलगा कधी कधी म्हणजे प्रवास करताना, आता सर ते आपण धनुषकोडीला गेलो होतो की लहान मुलांना बघितलं, पप्पा खूप भीती वाटते, पप्पा काय माझे हात धर माझा. पप्पा काय करायचे, तर हात बाळाला धरून ठेवायचे किंवा बाळ पप्पांना धरायचा. तर पप्पा बिंदास होते, पण बाळा जर भीती वाटते तर बाळ काय करतो, पप्पांना धरून ठेवतो. तसं आपण पण जरी आपल्याला वाटलं की प्रभूजी या जगामध्ये भक्ती करणं खूप कठीण आहे, नाही करू शकत भक्ती, एवढी शुद्धता, एवढी काटेकोरपणे नियम पालन करणं, एवढे चेतनेला स्वीकार करणं एवढं शक्य नाही मला. आपण एकच काम करायला पाहिजे की जे शुद्ध भक्त आहे त्यांना जरी आपण धरून ठेवलं तरी आपलं काम झालं. तर अशा प्रकारे विभीषणाची शरणागती याला खूप श्रेष्ठ मानलं जातं. पटकन मी 2 मिनिटं आहेत माझ्याकडे, त्या 2 मिनिटांमध्ये बोलतो. रामायणामध्ये अजून पण शरणागती आहे. आज सकाळी आपण चर्चा केली की समुद्र देवतांसमोर रामचंद्रांनी प्रार्थना केली 3 दिवस, पण समुद्र देवताने काही समोर नाही आले. त्याच्यानंतर समुद्र देवता उपस्थित झाले जेव्हा उकळायला लागलं तेव्हा, तर समुद्र देवताने रामचंद्रांची शरणागती घेतली. तेव्हा ते म्हणाले की सॉरी, मला माफ करा, मी शरणागत होतो. तर ती पण एक समुद्र देवतांची पण एक शरणागती आहे रामचंद्रांप्रती. पण त्या शरणागतीला श्रेष्ठ नाही म्हणत. का बरं? कारण ती शरणागती भीतीपोटी होती, ती निस्वार्थ भावनेने सेवा करण्याच्या भावनेने होती. अजून एक शरणागती आहे की जेव्हा रावणाचा हाहाकार झाला तेव्हा देवी देवता श्री विष्णूंकडे गेले आणि म्हणाले की कृपया तुम्ही जर मनुष्य रूपात आले. रावणाने जेव्हा वरदान मागितले होते तेव्हा त्यांनी जर हिरण्यकशिपूने काय मागितले, न आत न बाहेर न वर न खाली, तसं रावणाने काय वरदान मागितले होते, मनुष्य आणि प्राण्यांकडून मला काही भीती कधी वाटली नाही, त्यांच्याकडून त्यांनी वरदान नाही मागितलं.
गंधर्व देवता कधी मला मारू नाही शकत हे वरदान मागितले होते. तर सर्व देवी देवता काय म्हणाले, आम्ही देवी देवता आहोत तर आम्ही त्याला मारू नाही शकत, कारण ब्रह्मदेवाने वरदान दिलंय. तर कृपया तुम्ही जर नर रूपात आले, मनुष्य रूपात आले तर तुम्ही त्याला मारू शकता. तर तेव्हा देवतांनी पण रामचंद्रांची अर्थात विष्णूंची शरणागती घेतली होती. पण ती शरणागती कशा पोटी आहे? अहो आम्हाला त्रास देत आहेत रावण, तर तुम्ही थोडंसं रावणाचं करा, म्हणून त्या शरणागतीला श्रेष्ठने स्वीकारले. भरत जेव्हा चित्रकूटाला पोचले तेव्हा भरताने पण रामचंद्रांची शरणागती घेतली आणि म्हणाले, मी पण तुमचा आणि माझं सर्वस्व तुमचं आणि कृपया तुम्ही परत या. पण त्या शरणागतीला पण श्रेष्ठ नाही मानले. का बरं? कारण ती रामचंद्रांच्या इच्छेविरुद्ध होती. रामचंद्र त्यावेळेस कुठल्या इच्छेमध्ये होते? रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय. रामचंद्रांच्या मनामध्ये त्यावेळेस काय भावना होती? कारण मी आदर्श आहे, मी राजा आहे, तर मला आदर्श एक व्यक्तिमत्व करायचं आहे. एकदा मी जर कोणाला एक शब्द दिलाय तर तो शब्द मला पालन करायला लागेल. तर भरताला ते नाही कळलं की मी रामचंद्रांची शरणागती घेतोय, पण रामचंद्राची शरणागती घेताना मी त्यांना ती विनंती करतोय जी रामचंद्रांच्या इच्छेविरुद्ध आहे. रामचंद्रांच्या इच्छेविरुद्ध आपण शरणागती घेतली तर ती शरणागती पण श्रेष्ठ नाही म्हणली. भरत श्रेष्ठ भक्त आहे, पण भरताची शरणागती श्रेष्ठ नाही. म्हणून देवतांनी शरणागती घेतली, समुद्र देवांनी शरणागती घेतली, भरताने शरणागती घेतली, पण या सगळ्या शरणागतींना जास्ती मान्यता नाही आहे. पण विभीषणाची एका राक्षसाची शरणागती त्याला खूप श्रेष्ठ स्थान आहे. बघा रामचंद्र कसे आहेत. देवतांच्या शरणागतीला आणि भक्ताच्या शरणागतीला जास्ती महत्वाचं स्थान नाही आहे, पण एका राक्षसाच्या शरणागतीला स्थान आहे. का? अनुकूल शरणागती होती. रामचंद्रांच्या भावनेला अनुसरून शरणागती होती. रामचंद्रांनी कारण ही शरणागती दिली विभीषणाला, त्याच्यातून एक भावना प्रकट झाली आणि ती आपल्या सर्वांसाठी आशादायी भावना आहे. काय भावना आहे ती? आपण कोणीही असू दे, आपला इतिहास काही असू दे, पण जर आपण रामचंद्रांसमोर गेलो आणि म्हणालो मी तुमचा, तर रामचंद्र आपल्याला स्वीकारायला तयार आहे. ही गोड भावना त्या दिवशी स्थापित झाली आणि हे रामचंद्रांचं इष्ट होतं. रामचंद्रांची मला इच्छा होती हे साबित करायचं, हे स्थापित करायचं. तर ती रामचंद्रांच्या इच्छेने अनुसरण होती, म्हणून ती खूप श्रेष्ठ शरणागती झाली. तर अशा प्रकारे आपण आज कोदंडराम मंदिरात गेलो आणि विभीषणाला कृपा मिळाली त्या ठिकाणी गेलो. तर उद्या आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाणार, त्याची अनाऊन्समेंट प्रभूजी करतील. तर खूप खूप धन्यवाद. जय श्री विभीषण की जय, जय श्री रामचंद्र भगवान की जय, जय श्री कोदंडराम मंदिर की जय, जय श्री धनुषकोडी की जय, जय श्री रामेश्वर धाम की जय, अनंत कोटि वैष्णव वृंद की जय, जय निताय गौर प्रेमानंदे.